जे होती याच्यात अंडरलाईन करण्यासारखं म्हणतात. मुळची होतीच ती. तिला कुठून आणलं, मग प्रज्वलित केलं, मग तिला आपण पाहिलं असं नाही, ती मुळचीच आहे. फक्त त्यांनी आच्छा दिली, थोडी शब्द वापरला. मुळची जी होती आच्छा दिली, ती आच्छादित झालेली होती, ती झाकलेली होती. आणि कशानं जर झाकली असेल तर निवड आज्ञानानं झाकली होती. कशाच्या स्वरूपाचा आज्ञा, या स्वरूपाच्या आज्ञानानं ती आत्मज्योत झाकली होती. म्हणून श्रीगुरु कृपा झाली आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्यांनी खऱ्या अर्थानं जीवन परिवर्तन झालं. उजळला दीप गुरुकृपा, गुरुकृपेचा दिवा लागला आणि तो दिवा लागल्या कारणानं ती आच्छादित असणारी ज्योत आहे ती प्रकाशित झाली आणि ती प्रकाशित होऊन तिचा आनंद त्यांनी प्राप्त होऊ लागला. तो आनंद काही शब्दात सांगण्यासारखा नाही. ते तिचा आनंद ब्रह्मांडीनं समाई, ब्रह्मांडात सुद्धा तो आनंद सामावला जात नाही. त्याच्यापेक्षा त्यांनी विलक्षण असणारा तो आनंद. उपमेसिकाय देव सुखा, पण एवढा आनंद आहे, एवढं सुख त्या माध्यमातून झालेलं आहे की त्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. निरुपम असणारा तो आनंद आहे, उपमारहित असणारा तो आनंद आहे आणि तो मला प्राप्त झालेला आहे. महाराजांकडून सांगतो म्हणून तो आनंद प्राप्त झाला इथपर्यंत ठीक आहे, पण कसा त्यांनी भोगता आहात ते तरी सांगा. कारण आनंद प्राप्त होणं गोष्ट वेगळी आहे आणि आनंद भोगणं गोष्ट वेगळी आहे. तुम्ही ऐकता का सर्वजण? लोक धन प्राप्त करून घेतात इथपर्यंत ठीक आहे, धन प्राप्त करणं वेगळं आणि धनाचा उपभोग घेणं वेगळं. फरक आहे त्याच्यात. कोणी सांगतो नादरी निरवाचे परिवरी ह्या रचल्या सहस्रवरी वरी बैसवणी उपवास करी दरिद्रीशी. दरिद्री मनुष्य काय असतो त्याला त्यांनी, तो निदैवीच आहे, त्याला त्याच्या भाग्यानं त्यांनी म्हणत सुवर्ण सापडलेलं आहे, सुवर्णाच्या कांबी सापडले तो ह्या ऋतल्या सहस्रवरी आणि त्याच्यावर त्यांच्या पुरून टाकल्या आणि त्या पुरून त्याच्यावर आसन घातलं, त्याच्यावर त्यांनी मांडी घालून बसलं, एक भांडा हातात घेतलं आणि भीक मागू लागलं. सर्व हा त्यांनी दरिद्री आहे, याच्या जवळच आहे धन, पण त्या धनावर आसन टाकून बसलेला आहे आणि भीक मागतोय. दुःख अशा पद्धतीने सहन करत आहे. जसं आपल्या जवळच आहे ना, ते आपल्या जवळच आहे, पण आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही. हा त्यातला विशेष असणारा भाग आहे. तैसा हृदयामध्ये मी राहून सगळे वगैरे त्याच्या आधीच्या पाहून घ्या मला. तैसा हृदयामध्ये का कमलगंध आणि दडदुरी नांदणूक एकेची घरी परागसी विजय भ्रमरी येराची खल चिवते का पाहेपा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराड बरी ते आभेरून गोडचिड अशुद्ध काय नसेल तू प्रश्न विचारला. पण दूध अतिशय जवळ आहे, कासेत आहे, पण ते त्यांनी आभेरून गोडचिड फक्त रक्त पितं, दूध मात्र त्याला सापडत नाही. ते फार पवित्र आहे, मधुर आहे, गोड आहे, असं असणारं दूध असून सुद्धा गोचिडाला मात्र ते प्राप्त होत नाही. तसंच आहे म्हणत तैसा, त्याचप्रमाणे हृदयामध्ये मी रामू, तसा मी हृदयातच आहे, राम रूपा नाही. पण हे त्यांनी सर्वांना कळत नाही. भ्रांत पुरुष म्हणजे भ्रमात अडकलेला पुरुष तो विषयाच्या ठिकाणी ती शोधण्याचा प्रयत्न करतो, विषयाच्या माध्यमातून ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या जवळच आहे तो स्वतःच. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तो स्वतःच परब्रह्म आहे, तो स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्याचं स्वतःचं सच्चिदानंद स्वरूप त्याला कळत नाही. तो इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. तो भ्रांत आहे, त्याला भ्रांती झालेली. म्हणून त्यांनी महाराज असं आपल्याजवळ असणारं जे स्वरूप आहे, जे सच्चिदानंद सुख आहे आणि ते संतांच्या संगतीत जाऊन, श्रीगुरूंच्या संगतीत जाऊन त्यांनी आपल्याला प्राप्त होतं. खरं तर प्राप्तच आहे, फक्त प्राप्तीचा व्यवहार त्यांनी करावा लागतो. का बरं त्यांनी प्राप्तीचा व्यवहार? हरवल्याचा भ्रम मानावा लागेल तेव्हा प्राप्तीचा व्यवहार होत असतो. तो व्यवहार प्राप्तीचा करायचा ना, ही प्राप्ताचीच प्राप्ती आहे. म्हणजे त्याच्यावर त्यांनी आवरण आलेलं आहे, ते आवरण म्हणजे घालवलं. कधी घालवलं, कोणतं आवरण होतं, कसं घालवलं, अहो ते नव्हतंच, पण फक्त असल्यासारखं भासत होतं. म्हणजे नित्य निवृत्तीची निवृत्ती आणि नित्य प्राप्तीची प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ती, असं त्यातला भाव आहे. असू द्या, फार किचकट सांगून त्यांनी डोक्यात मुंग्या येण्यापेक्षा सोपं सांगितलेलं चांगलं. मला एवढंच सांगायचं की ते जे दिव्य असणारं सच्चिदानंद तत्व आहे ते आपल्या जवळ आहे, पण आपल्या जवळ असून आपल्याला ते कळत नाही. का तर आपल्याला भ्रम झालेला आहे, अज्ञानामुळे आपल्याला भ्रम झालेला आहे, म्हणून आपल्याजवळ ते सापडत नाही. मुळीची जी होती आच्छा दिली, ती ज्या दिवशी संतांच्या कृपेने कळेल त्या दिवशी काय होईल? तिथेचा आनंद ब्रह्मांड समाय. तिथला जो आनंद आहे तो ब्रह्मांडातही सामावला जाणार आहे. उपमेसी काय देव सुखा, त्याला काय उपमा द्यावी? त्याचं जे सुख आहे ते शब्दात सांगण्यासारखं त्यांनी नाही, असं भाव त्यांनी अंतःकरणात तयार होत आहे. मग भोगणार कसं ते आधी सांगतात. म्हणून त्यांनी कसं भोगणार, मग त्याच्याकरता सांगितलं भावाचे मधले निर्गुण संचले ते हे उभे केले भेटेवरी. म्हणून ते भोगण्याकरिता काय केलं असेल तर भाव अंतःकरणामध्ये त्यांनी प्रगट केला. त्या भावाचं केलं मंथन, आणि भावाचं मंथन करून निर्गुण असणारं ते तत्व जे सापडलेलं आहे, आधी 2-4 राज्याचं वर्णन केलेलं आहे, जे सापडलेलं आहे
ते भावाचं मंथन करून त्यांनी अशा पद्धतीनं सगुण साकार केलं. जे निर्गुण निराकार आहे ते सगुण साकार केलं. आणि काय केलं सगुण साकार करून? ते हे उभे केले विटेवर, ते विटेवर उभं राहिले. ते निर्गुण तत्व विटेवर अशा पद्धतीने सगुण साकार होऊन उभं राहिले. खरं तर ते ब्रह्म आहे महाराज. ब्रह्ममार्ग चुकले ते उघडच पंढरपूरला आलं महाराज. कसं काय आलं असेल माहित नाही. फक्त पुंडलिकानं ते पाहिलं आणि या ठिकाणी अनुभव केलं. मग भावाचे मतीने म्हणण्याचं तात्पर्यातला भाव जो शब्द आहे ना, तो भाव पुंडलिकाकरिता वापरलेला आहे. पुंडलिक हाच भाव आहे. पण पुंडलिक रूपी भावामुळं निर्गुण निराकार असणारं जे परमात्मा तत्व आहे ते विठ्ठलाच्या रूपाने उभं राहिलेलं आहे. म्हणून ते हे उभे गेले विठेवरी, म्हणून तेच त्यांनी परमात्मा तत्व विठेवरती उभं राहिले. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विठेवरी ज्ञानोदय सुद्धा म्हणतात. पण तेच विटेवरती अशा पद्धतीने उभं राहते. जे निर्गुण आहे, जे सच्चिदानंद घन आहे, जे संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे, जे नामरूपाच्या पलीकडचं आहे, जे शब्द ज्याच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही, जे कोणाच प्रमाणाचा विषय होत नाही, जे मनालाही कळत नाही, वाणीला कळत नाही, असं असणारं ते परमतत्व, जे पुराणाची वाढ श्रुतीने नदी पार, ते झाले साकार पुंडलिका. की पुंडलिकाला साकार झालं आणि पुंडलिकानं त्याला विटेवरती उभं केलं. आणि म्हणून त्यांनी आता वेगळं त्यांनी ब्रह्मांडात काही शोधायला जाण्याची आवश्यकता पडली नाही. ब्रह्मांडात व्याप्त असणारं जे तत्व आहे तेच विटेवरती पंढरपुरामध्ये उभं आहे. म्हणून आम्ही सर्वजण त्याला शोधण्याकरिता इतरत्र फिरत नाहीत, पंढरपुरात येतो. म्हणजे का बरं पंढरपुरात येता? म्हणजे तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, पंढरीत आमच्याकरिता ब्रह्मांड आहे. आणि त्याच्यात त्यांनी प्रेमाचा स्रोत असणारा तो परमात्मा, सच्चिदानंद घन असणारा परमात्मा विटेवरती उभा राहिलेला आहे. म्हणून प्रेमाची जी थोरी साठवण, थोर असणारं प्रेम इथं साठवलं गेलेलं आहे. म्हणून हेच पंढरपूर आमच्याकरिता ब्रह्मांड आहे का? किंवा ब्रह्मांडच आमच्याकरिता पंढरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये व्याप्त असणारा परमात्मा आम्ही त्याच्या भक्त आहोत आणि त्याच्याकडून प्रेम अशा पद्धतीने प्राप्त करून घेतो आहोत. हा त्याचा विशेष असणारा भाव आहे. असा जगद्गुरु कृपेवर आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करत आहेत. असा आपण त्याचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची देवती अच्छा दिली, तिथीचा आनंद ब्रह्मांडीने समाये, उपमेशी काय देव सुखात. प्रस्तुत दरवर्षी आपण फार प्रेमानं भगवंताच्या भेटीकरिता इथपर्यंत येत असतो. कोरोनाच्या आधी 2 वर्ष त्यांनी सेवा केल्याचे अभंग, 2 वर्षाचे अभंग मला आठवत आहेत. आता हे सेवा करण्याचं इथं 3रं वर्ष आहे. म्हणून त्याच्यात 2 वर्षामध्ये त्यांनी केलेले आहेत. या सर्व संयोजकांच्या माध्यमातून महाराजांची, चैतन्य महाराजांची सेवा करण्याचा हा योग अशा पद्धतीने जोडून येतोय. तो मोठा भाग्यानं जोडून येत आहे. सहजासहजी संतांची सेवा प्राप्त होत नसते. मग कोण पुण्य त्यांचा होईन सेवा, जे द्वंद्वाधिक दुरावेल, तसं कोणतं पुण्य आहे देवाला की ज्या पुण्याच्या माध्यमातून मी त्यांचा सेवक, त्यांची सेवा मला अशा पद्धतीने घडेल. म्हणून त्यांनी कोणत्या तरी जन्मातलं पुण्य उदयाला आलं असेल, म्हणून आपण सर्वजण मिळून त्यांची सेवा करतो. महत्वाचा विचार करा. कारण ही सेवाच आहे. कीर्तनात बोलणं ही कीर्तनकाराची सेवा झाली. टाळकऱ्यांनी टाळ वाजवणं, भजन म्हणणं ही टाळकऱ्यांची सेवा झाली. तशी ऐकणारी लोक सुद्धा सेवाच करतात. तुम्हाला आम्ही काय सेवा करणार आहोत, बसून ऐकतो, ऐकणं सुद्धा सेवाच आहे. भगवंताची सेवा करणं म्हणजे काय? भगवंताची भक्ती करणं. त्यातली सगळ्यात पहिली भक्ती जर कोणती असेल तर श्रवण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. म्हणून त्यांनी सगळ्यात पहिली भक्ती जर कोणती श्रवण भक्ती आहे. आणि भगवंताची भक्ती करणं ही त्यांनी सेवाच आहे. म्हणून तुम्ही ऐकणारे लोक सुद्धा भगवंताची सेवा करत आहात. ही सेवाच आहे. ही सेवा आपल्याकडून ते करून घेत आहेत. म्हणून आपल्या हाताने अशा पद्धतीने सेवा घडते. असो, आपण पंढरपुरात आलेलो आहोत. पंढरपूरचा जो वारकरी आहे हा सामान्य नाही म्हणा, तो मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्षाचे खऱ्या अर्थाने अधिकारी आहेत. त्यांना मोक्ष शब्द म्हणून वारकऱ्याला सामान्य समजायचं काही काम नाही. वारकऱ्या अधिकारी आहेत आणि वारकऱ्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त करून घेणं तेवढी सोपी गोष्ट नसते. मोक्ष शब्द जर सहजासहजी उच्चारला तर लोकांना कळतही नाही मोक्ष कशाला म्हणतात. मोक्ष कशापासून त्यांना मिळतो, काय केलं म्हणजे मोक्षापर्यंत जाता येतं, काही लोकांना समजत नाही. पण तो मोक्ष त्यांनी महाराज एवढा कठीण आहे, समजण्याकरिता जेवढा कठीण आहे, मिळण्याकरिता किती कठीण असेल.
तो मोक्ष त्यांनी प्राप्त होतो कोणाला? वारकऱ्याला. तो वारकरी त्याचा अधिकारी आहे. मग का अधिकारी आहे? त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कुंडलिका दिला वर, करुणाकर विठ्ठले, मूळ बापी जैसे तैसे, उत्तरिकासे लावण्या. पण भगवान त्यांना स्वतःहून मोक्ष प्राप्त करून देतो म्हणून. जसं म्हणतात काशीला गेल्यानंतर जर मरण आलं तर भगवान शंकर स्वतः त्याच्या कानात मरताना तारक मंत्र सांगतात आणि मग त्याचा उद्धार होतो. मग काशीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने मृत्यू आला की उद्धार होतो म्हणतात, मोक्ष प्राप्त होतो म्हणतात. म्हणून काशीत जसा मोक्ष त्यांनी मेल्यानंतर प्राप्त होतो, म्हणून मेल्यावर मिळतो बरं, तिथं मरावं लागतं. मोक्ष मिळण्याकरिता काशीत जाऊन आधी मरावं लागतं. मग बऱ्याच लोक जातात मरणाकडे असं. म्हणजे परिसरातले पंचक्रोशीतले तिथले लोक एखादा मनुष्य मरणासन्न झाला की त्याला उचलतात आणि काशीत खोली घेऊन राहतात. तिथं तर त्यानं मरावं म्हणून. पण असं घडतं मला तिथं गेलं की तो ठणठणीत होतो. ठणठणीत होऊन घरी घरी आल्यावर 8 दिवसांनी मरतो. तिथं मरण्याकरिता पण भाग्य असावं लागतं ना मला. असं सहजासहजी कसं तरी मिळेल मोक्ष? सहजासहजी मिळत नसतो. एवढा जर सहज असतं मोक्ष मिळणं तर मग कोणाला मिळाला असतं, आहे की नाही? तसं वारकरी हा पंढरीचा जो वारकरी तो मोक्षाचा अधिकारी. पण विशेष महत्वाचा मुद्दा तो वारकरी असला पाहिजे. वारकरी असला पाहिजे. तो वारकरी म्हणजे निवळतानी पाय चालतोय म्हणून वारकरी असं नाही. निवळतानी फार त्याला पाठांतर झालेलं आहे म्हणून वारकरी असं नाही. वारकरी संप्रदायात पण काही नियम आहेत, लिखित नियम आहेत. हे सगळे लिखित नियम ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी पक्के झालेले आहेत. आणि तो खऱ्या अर्थानं मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. आता काय लिखित? माझ्याकडे वेळ कमी आहे. मला 8:30 वाजता त्यांनी थांबून पुढच्या कीर्तनाकडे जायचं. 9 वाजता मला तिथं जाऊन कीर्तन करायचं. म्हणून मी आधी थोडा वेळ तुमच्या समोर बोलणार आहे. पण तरी सुद्धा लिखित नियम तुमच्या समोर सांगतो. वारकरी असा असतो की जो त्यांनी मला अतिशय शुद्धचर्येनं वागत असतो. अतिशय शुद्धचर्या त्याची असते. त्याच्यामध्ये आंघोळपणा अजिबात नसतो मला. तो बाहेरूनही शुद्ध असतो ना आतूनही शुद्ध असतो. आतून शुद्ध होण्याकरिता आधी बाहेरून शुद्ध व्हावं लागेल. आता फार वेळ कमी मी तुम्हाला शिकवणार नाही, पण तरी सुद्धा सांगतो. साधं बहिर्दिशेला लघवीला जर त्यांनी गेला ना, लघुशण केला तर तो त्यांनी महाराज मनगटापर्यंत हात धुतो, घोट्यापर्यंत पाय धुतो, 4 वेळेला पाण्यानं गुळणा करतो. वारकरी सांगतो मी तुम्हाला. जो जर बहिर्दिशेला जर गेला, शौचाला जर गेला तर कोपरापर्यंत हात धुतो, गुडघ्यापर्यंत पाय धुतो, 8 वेळेला पाण्यानं गुळणा करतो, तोंडावर हात फिरवतो. ही बाहेरची शुची का सांगतोय मी तुम्हाला? अहो, ज्याला बाहेरूनच शुद्ध राहता येतं तो आतून काय शुद्ध होणार आहे? आणि महत्वाचा विचार सांगतो, परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर शुद्ध झाल्याशिवाय मिळणारच नाही. शुद्ध झाल्याशिवाय मिळत नाही. काय शुद्ध व्हावं लागेल? त्याचं अंतकरण शुद्ध व्हावं लागेल. आणि अंतकरण जर शुद्ध करायचंय तर आतलं शुद्ध करण्याकरिता आधी बाहेरून शुद्ध व्हावं लागेल ना. हे बेकबे चालू आहे. असा तो शुद्ध त्याने असणारा, शुद्ध आचरणी असणारा वारकरी. त्याच्या आतमध्ये काय आहे? त्याच्या आतमध्ये काही पथ्य गच्च भरलेले आहेत. ते म्हणजे साधन तरी हेच दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य परणारी याचा धैर्य. वारकरी सांगतोय बरं मी तुम्हाला. त्याच्या जीवनामध्ये परस्त्री जर दिसत असेल तर ती माझी आई आहे, परावी येणारी रक्कम आहे समान, ही येणे म्हणून ठायची. त्याची अवस्था सांगतोय, वारकरी सांगतोय मी तुम्हाला. त्याच्या समोर धन जर असं आणून ठेवलं तर ते त्याला मातीसारखं अशा पद्धतीने माणिक पाषाण खडे जैसे, आहे की नाही? काय काय असं नाही प्रमाण. धन त्याला मूर्तिके समान अशा पद्धतीने वाटतं. म्हणून त्यांनी ते धनाकडे पाहत असताना तो मातीसारखा पाहत. वारकरी सांगतो अशी त्याची अंतकरणातली भावना. एवढंच नाही हो, त्याच्यापेक्षा त्याच्या अंतकरणातला शुद्ध भाव असा आहे की जो भगवंतावरच प्रेम करतो. आता बघा आपण वारीला आलो की नाही, वारकऱ्याचं लक्षण करताना तुकोबाराय म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाणी. हा वारकरी आहे. अशा पद्धतीचा जर तो वारकरी झाला आणि तो त्यांनी महाराज भगवंताच्या समोर गेला तर भगवान त्याची गुणदोष पाहणार नाही, त्याच्यावर कृपा करून त्याचा उद्धार करून टाकतील. लोक फार सवड शास्त्र शोधतात. ते म्हणजे ते अभंगात त्यांनी असं म्हणलेलं आहे, मूढ पापी जैसे तैसे उत्तरिकाशी लावले. जे मूढ आहेत, पापी आहेत, जसे असतील तसे तू त्यांनी उद्धरून ने देवा. देव म्हणला मी सगळ्यांचा उद्धार करतो. हो, त्याच्यात भाव आहे, त्याच्यात अर्थ आहे. तो लक्षात घ्या. काय अर्थ आहे सांग? त्याच्यात अर्थ एवढाच आहे, आतापर्यंत जे मूढपणानं वागत आहेत, आतापर्यंत ज्यांनी भयंकर पाप केलेलं आहे आणि हे सगळं केल्यानंतर त्यांना कळालंय मी त्यांनी मूढपणानं वागतोय, मी पाप केलेलं आहे, आता हे करणं योग्य नाही, त्याला उपरती झाली. आणि असं होऊन भगवंताच्या समोर त्यांनी गेलेलं, देव मला अशा पद्धतीने सांभाळ, असं जर त्यांनी भगवंताच्या समोर जात असेल तर भगवान त्याचं मूढत्व पण पाहत नाही आणि भगवान त्याचं मागचं पापही पाहत नाही. तो आता कानाला खडा लावून त्याच्या समोर आलेला आहे, भगवान त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो खरा मोक्षाचा अधिकारी हे मला सांगायचं. अमृतही त्यांनी प्यायला द्यायचं औषध म्हणून, आणि त्याला जोडून थोडंसं विष पण द्यायचं. विष आणि अमृत जर एकत्र दिलं तर काम करत नसते. मला दवाखाना उघडायचं नाही, औषध ते सांगतो. मला फक्त एवढंच सांगायचंय की विष आणि अमृत एकत्र काम करीत नाही.
विष आणि अमृत जर एकत्र घेतलं तर अमृताचा प्रभाव संपून जात असतो. तसं वारकरी होऊन आपण जर त्यांनी महाराज वारी करत असलो, सगळे नियम बाकीचे पाळत असलो, हे करता करता व्याभिचारही करत असलो, हे करता करता व्यसनही आपण करत असलो, हे करता करता जर अनर्गळ अशा पद्धतीने आपण वागत असलो तर अमृतही पितो आहोत. अभंग त्यांनी हरिपाठ काकडा पारायण या सगळ्या गोष्टी करत करत जगणं म्हणजे अमृत पिणं आहे आणि त्याच्याबरोबर व्याभिचाराचं जीवन जगणं म्हणजे विष पिणं आहे. या दोन गोष्टी एकत्र आहेत आणि असं होऊन जर भगवंताच्या समोर झालं तर देव सुद्धा विचार करेल की तू असं वागतोयस, तू हे सगळं बंद करून माझ्या समोर तू मूड आहेस, गोष्ट खरी आहे. तू इथून मागच्या काळामध्ये फार पाप केलं आहेस इथपर्यंत गोष्ट खरी आहे. मी तुझ्या मागच्या पापाचा विचार करणार नाही, मूढपणाचा विचार करणार. तू आज मला शरण आलेलास की नाही आणि सगळं सोडून आलास की नाही, मी तुला मोक्ष देण्याकरिता तयार आहे. भगवान मोक्ष द्यायला तयारच आहे. सर्व धर्माला परित्याज्य. तू म्हणाल प्रश्नचिन्ह एखादा माणूस उभा करेल देवाच्या प्रभुतेवर, त्याच्या प्रभुतेवर प्रश्न उभा करेल. पण माझ्या बोलण्याचा भाव कळायला पाहिजे. वक्तृ तात्पर्य करणं फार महत्वाची गोष्ट असते. समोरचा माणूस काय आशयानं बोलतो. एकदा नाथ महाराज पंढरीची वारी करायला आले पण आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन केलं आणि त्या पायऱ्या चढून त्यांनी महाद्वाराच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. पण फार लोक पाहायला मिळाले. कोणाला हात नव्हते, कोणाला पाय नव्हते, कोणाला डोळे नव्हते, हात पाय दोन्ही पण नसणारे बोंडक्यासारखे लोक पाहायला मिळाले. अशी लोक त्यांनी पाहिली आणि फार वाईट वाटलं. देवाच्या दारात आहेत, एवढे देवाच्या दारात आहेत आणि देवाच्या समोर त्यांनी आहेत तरी पण देवाला कसे दिसत नाही. कमरेवर हात देऊन उभा आहे, सगळ्यांकडे पाहतो आहे, सगळ्यांचा उद्धार करण्याकरता उभा आहे. यांच्याकडे पाहून त्यांच्यावर कृपा का करत नाही. रागावले नाथ महाराज, शांती ब्रह्म महाराज रागावले आणि देवाच्या समोर जाऊन रागावून बोलायला लागले, देवा तुला काहीच कसं वाटत नाही. देव म्हणजे बघा शांत, तुम्हाला फार त्यांच्याविषयी करुणा वाटते नाही. एक काम करा, तुम्ही या आणि थोड्या वेळ माझ्या जागेवर घ्या. मी थोड्या वेळ खाली होतो, तुम्हाला संपूर्ण अधिकार देतो. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. त्यांचा काय उद्धार करायचा तुम्ही सर्व काय करा. नाथ महाराज उभे राहिले आणि भगवंताच्या जागेवर उभे राहिले. ती प्रभुता आली आणि दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पाहिलं जे हात नसलेले, पाय नसलेले, डोळे नसलेले लोक होते ना, त्यांचं पूर्वचरित्र पाहायला मिळालं. हो, यांना पाय होते पण त्याच पायानं आईला मागच्या जन्मात लाथा मारत होते, बापाला लाथा मारत होते आणि ते त्यांनी महाराज पाय नसणारे तिथे येऊन त्यांनी बसले होते. हात नाहीत, ज्यांनी गाय कापल्या होत्या, ज्यांनी त्यांनी महाराज अनेकांचा छळ हाताने केला होता ते तिथे होते. ज्यांना डोळे मिळाले होते भगवत दर्शनाकरिता त्याच्याकरिता न वापरता ते संसाराच्या कामाकरिता वापरले ना, व्याभिचारी दृष्टीने अशा पद्धतीने ते खर्च केले. अशी असणारी मंडळी होती. आता यांचं काय करायचं बघा. गायगायने खाली उतर म्हणे, देवा तुझं तूच बोल बाबा काय करायचं. महत्वाचा विचार म्हणजे मला हे सांगायचं, देवाला दिसतं, जे आपल्याला दिसत नाही ते देवाला दिसतं. आणि आपण इथं बसलेलो आहोत. आपण काय, मी जरी बोलतोय पोपटासारखा तुमच्या समोर तर मी काय जिन्नस आहे. मी फार पांढरे कपडे घातलेला आहे, भगवा फेटा बांधलेला आहे, मी सगळं तुमच्या समोर फार छान बोलतोय पण माझ्या आतमधलं तुम्हाला काहीच दिसत नाही. ते पाहण्याची तुम्हाला दृष्टीच नाही मला. कारण मी छान छान बोलतोय, माझा मुलामा तुम्ही पाहता, माझ्या आतमध्ये काय भरलंय तुम्ही पाहत नाही. दोघांना दिसत. हे काय मी, मला माहिती आहे मी काय जिन्नस आहे आणि काय तो माझ्याकडे पाहतोय, त्याला माहिती आहे मी काय जिन्नस आहे. तो पाहतोच माझं. असंही मी माझं सांगितलं, आपापलं पाहून घ्या, आपापलं पाहून घे. तो आपल्याकडे माझ्याकडेच पाहतोय, सगळ्यांकडे पाहतोय. मग तो पाहतोय आणि तो पाहून निर्णय देऊन अशा पद्धतीने आपल्याला आपण काय केलं पाहिजे ते ऐका. आजपर्यंत जर आपण मूढपणानं वागत असलो, आजपर्यंत आपण जर पापी आचरण अशा पद्धतीने किंवा पापाचरण केलं असलं, आज जर कानाला खडा लावून त्याच्या समोर गेलो असलो तर मूढ पापी जैसे तैसे उतरेला कासे लावणे असा त्यातला भाव आहे. असू द्या, वारकरी त्यांनी मोक्षाचा अधिकारी आहेत, त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मोक्ष कशाने मिळतो? मोक्ष हा ज्ञानाशिवाय मिळू शकत नाही. ज्ञानेन मोक्ष न तो मुंडन. मुंडनानं मोक्ष मिळेल. मुंडन म्हणजे संन्यास. मुंडन करणं म्हणजे शिर्डी पण काढून टाकेल. संन्यास घेणं म्हणजे काय, शिकासूत्राचा त्याग करणं, याला संन्यास असं म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज संन्यास घेतल्यानं मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष हा ज्ञान वाचवली ज्ञान विने एके उपाय कसे चुके सिद्धांत वेद बोले हात भारोनी. महाराज म्हणतात ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. वेद हात उंच करून त्यांनी सर्वांना सांगतोय. पण मोक्ष जर मिळवायचा असेल तर ज्ञानानंच होतो. मग तो कोणी देव, मग तो देणारा कोणी असो, तो मोक्ष देणार आहे. मग कसा देणार आहे? तो ज्ञानाच्याच माध्यमातून देणार आहे. त्या देवाला जर मोक्ष द्यायचा असेल ना तर त्या देवाला आधी गुरु व्हावं लागेल, तरच त्यांनी महाराज त्याला मोक्ष देते. लक्षात ठेवा मी काय सांगतो. तो देव म्हणून उपदेश करत नाही, त्याला आधी गुरु व्हावं लागतं. हे बघा, यानं कपिल रूप धारण केलं होतं. कपिल रूपामध्ये त्यांनी भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं, म्हणजे गर्दम ऋषींना सांगितलं, हे गच्छ काममय अपृष्टो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय मां भज. वनात जा आणि माझ्या प्राप्तीकरिता अमृतत्व प्राप्त करून घेण्याकरिता सुदुर्जय असणारा जो त्यांनी काळ
त्याच्यावर विजय प्राप्त करून घेण्याकरिता माम भजे माझं भजन करा असं सांगितलं. ते निघून गेले. आणि मग त्यांनी जी देवहूती आहे तिथं राहिली होती त्यांची आई, त्या आईला असं वाटलं हे वनात जात आहेत, मग आपण पण गेलं पाहिजे. मग तिने विनंती केली, एवढं सगळं ऐश्वर्य सोडून तुम्ही वनात जाता, त्याच्यापेक्षा काहीतरी म्हणे तुला येता येणार नाही, तू इथंच थांब. पण मग का जातात म्हणे, मला स्वरूपाचा बोध प्राप्त झालाय, तो आनंद घेणार. मला कोण देईल तो आनंद म्हणे, तुझा मुलगा देईल. मग काय करायचं. कपिल भगवंताच्या समोर गेली देव होती आणि विनंती करायला लागली, म्हणजे कपिला मला तत्वज्ञान सांग. म्हणजे तू माझी आई आहेस, आईला कसं तत्वज्ञान सांगा. मग आईला त्यांनी अशा पद्धतीने अधिकारवाणीने सांगितले, हे बघ मी तुझी आई तुला आज्ञा देते की तू मला तत्वज्ञान सांग. मग कपिल भगवान उंच आसनावर बसले. देव आहेत, प्रत्यक्ष अवतार घेऊन आलेले आहेत आणि ते अवतारी असणारे उंच आसनावर बसून गुरु झाले आणि त्यांची आई त्यांच्या समोर त्यांनी बसलेली आहे. आईला उपदेश केला आणि मग त्यांनी तिनं शिष्यत्व स्वीकारलं म्हणून मग तिचा उद्धार झाला. मातृगया नावाचं स्थान आहे सिद्धपूर, ज्याचं आधी नाव होतं, त्याला मातृगयानंतर आपण सर्वजण म्हणतो. तिथं आईचा उद्धार झाला. कशाला झाला असेल, तिला सांख्ययोग सांगितलं, तिला ज्ञान सांगितलं. महत्वाचा विचार असू द्या. फार आता हे भागवतातलं सगळं सांगण्यापेक्षा पुढचं सांगतो, महाभारतातलं सांगतो. अर्जुन त्यांनी उद्विग्न झाला होता. म्हणजे त्यांनी भीष्म पर्वामध्ये आलेली श्रीमद भगवद्गीता आहे की नाही, त्याच्यामध्ये त्यांनी भगवान सुरुवातीलाच अर्जुनाला तत्वज्ञान त्यांनी सांगतात. पण का सांगतात. पहिल्या अध्यायात देव काही बोललाच नाही म्हणा. दुसऱ्या अध्यायात त्यांनी भगवान बोलला, पण का बोलला त्याचं कारण आहे. अर्जुन त्याच्या समोर म्हणतो होता, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पुरुषामी धर्म संमूढ चेता. मला समजत नाही रे देवा, मला काय करावं. माझी बुद्धी त्यांनी अशा पद्धतीने कार्पण्य दोषानं ग्रस्त झालेले, काहीतरी कर. दोन हात जोडले, दोन गुडघे जमिनीवर टेकवले, मग विनंती करायला लागला, शिष्यस्ते हम शाधी मानतो अंप्रपण. माझा मी तुझा शिष्य झालेला, तू माझा गुरु होऊन मला उपदेश कर. भगवंतानं गुरु होऊन उपदेश केला. हा देव आहे आणि हा त्यांनी मला जो उपदेश करणार आहे, पण याला आधी गुरु व्हावं लागतं आणि मग तो उपदेश करत असतो आणि मग त्याच्या उपदेशानं खऱ्या अर्थानं जीवन करतार्थ होत असतं. पण आपण काय केलं पाहिजे. वारकरी काय करतो, या भगवंताला शरण जातो आणि त्याला शरण गेल्यानंतर त्याच्यावर प्रेम करतो, त्याला आपलंसं अशा पद्धतीने करून घेतो. ज्यावेळेला भक्त त्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळेला परमात्मा त्याच्यावर प्रेम करायला लागतो. आधीच करतोच आहे म्हणा, तो आपल्या सर्वांवर प्रेम करतोय. त्यानं जर त्याचं प्रेम काढून घेतलं तर लोक जमा होतील. नाही कळत तुम्हाला, उलगडून सांगण्याची काय आवश्यकता. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपला भाता चालू आहे अजून. त्यानं जर त्याचं प्रेम काढून घेतलं तर त्यांनी खरोखर बंद होईल सगळं, मग लोक आपापच जमतील. त्याचं सर्वांवरच प्रेम आहे, पण विशेष असणारं प्रेम सांगतो. जे त्याच्यावर फार प्रेम करतात तो त्यांच्यावर फार प्रेम करतो. आणि कसं प्रेम करत असेल, काय करत असेल, त्यांना उद्धारून नेण्याकरिता, मोक्ष देण्याकरिता स्वतः येतो. कसा येतो. माझा विठोबा. आणि त्याचा प्रेम भाव सांगते. का प्रेम भाव त्यानं दाखवलाय, यांनी फार प्रेम केले महाराज त्याच्यावर. किती प्रेम केलं असेल हे त्याला आई म्हणले, बाप म्हणले, भाऊ म्हणले, बहीण म्हणले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा किंवा विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाडा नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरं कोणीच मला नाही. एवढं त्याच्यावर प्रेम केलं नाही, एवढं त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं. मग त्यानं आपलं प्रेम दाखवलं. देवानं सुद्धा व्यक्त केलं. काय व्यक्त केलं. तो देव स्वतःच गुरु रूपाने आला आणि गुरु रूपाने येऊन त्यांनी महाराज मस्तकावर हात ठेवला. लावून या हात माता सांगितली चिंता न करावी. असंही नाही, हात मस्तकावर ठेवून मस्तकाला पुरवाळलं आणि सांगितलं चिंता करू नकोस. बाकीची सगळी प्रमाण मला तुमच्या समोर सांगायची नाही, मला एवढंच सांगायचं की तो परमात्मा गुरु रूपाने त्यांनी सत्य गुरुराय कृपा मध्ये केली. परिणामी घडली सेवा काय सापडली वाटते जाता गंगास्नान किंवा पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवा शिवासी रचली आनंदे अवकावे पदी आरोहण निजी निज रूपी निज विला तुका अनुभत बालका हल्लरुगा शिव. तो देव त्यांनी गुरु रूपाने आला आणि त्यानं उपदेश केला. काय उपदेश केला. हा एवढा उपदेश केला म्हणजे इथं पालखीमध्ये आता सध्या जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते कोण आहेत. चैतन्य महाराज. उपदेश करण्याकरिता हेच आले की नाही, कोणावर. तुकोबरायांवर कृपा करण्याकरिता, त्यांना उपदेश देण्याकरिता आले. आणि तुकोबराय म्हणतात कोण आलं मला उपदेश करण्याकरिता. माझा विठोबाच त्यांनी उपदेश करण्याकरिता. म्हणजे आता पालखीत कोण आहे. विठोबाच. हे लक्षात ठेवा. हा विठोबाच आहे. तो फक्त चैतन्य महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष. आपण प्रवास चैतन्य महाराजांच्या बरोबर केला इथपर्यंत ठीक आहे, पण तो विठोबाच आहे. तुकोबराय म्हणतात माझ्या विठोबाचा. हा विठोबाच आहे. तो विठोबा या रूपाने येत असतो आणि येऊन कृपा करत असतो, अनुग्रह अशा पद्धतीने करत असतो. मग त्यानं दिलेल्या अनुग्रहानं, त्यानं दिलेल्या कृपेनं त्यांनी मला काय घडत आहे, दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि ती दृष्टी अशी असते की जीवन परिवर्तित करून टाकते. काय केलं ते म्हणलं, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली.
कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेदमावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुका तुकोबराय म्हणतात तेच झालं अशी अवस्था प्राप्त झाली यांनी कृपा केल्यामुळं काय अवस्था प्राप्त ते म्हणतात झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी दिली तिलांजली कुळ नाम रूपासी देहजाचा त्यासी समर्पिला फिरविला घट पुढीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपा झाली आणि दिवाच लागला माझा दिवाच प्रज्वलित झाला दीप उजळला दिव्याची ज्योत त्यांनी अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रतीला येऊ लागली कोणामुळे उजळला दीप गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेने अशा पद्धतीने त्यांनी महाराज ज्योत प्रत्यक्ष प्रतीला येऊ लागली जी माझ्या जवळच आहे ती माझ्या अंतकरणामध्ये आहे माझ्या जवळ असून आजपर्यंत मला कळत नव्हते ते आले आणि त्यांनी येऊन माझ्यावर कृपा केली आणि त्या कृपेनं काय झालं असेल तर माझ्या अंतकरणामधली असणारी ज्योत प्रज्वलित झाली आणि ती त्यांनी महाराज मला प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागली जी आधीचीच होती पण आच्छादित झालेली ती महाराज वर्णन करून सांगतात अंतरीची ज्योती प्रकाशली अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती अच्छा दिली बरेच भाव आहेत महाराज त्याच्यात लक्षपूर्वक आहे अंतरीची ज्योती ते आले त्याने माझ्यावर कृपा केली आणि त्या कृपेनं काय झालं आपण सगळे प्रमाण ऐकले उजळला दीप गुरुकृपा हे ऐकले की नाही दीप लागला कशाचा ज्ञानाचा दिवा लागला एक ज्योत अशा पद्धतीने प्रगट झाली ती प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रतीला आली ती आतमध्येच आहे अंतरीची म्हणजे आतमधली कुठे आतमध्ये ती असा आहे आत्मा असा संकुचित नाही आत्मव्यापक आहे मग जो अभंग म्हणून दाखवला ना त्याच्यात भेद सांगितले भेद म्हणजे त्यांनी परत एकदा म्हणून दाखवतो पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद शब्द वापरला हे बुद्धीच्या ठिकाणी असणारे भेद आहेत ना किती भेद आहेत बुद्धीच्या ठिकाणी जवळ 11 भेद आहेत 11 म्हणजे जीवजीवाचा भेद जीव जडाचा भेद जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद असे 5 प्रकारचे भेद आहेत हे झाले 5 त्याच्यानंतर त्यांनी मला स्वगत भेद सजाती भेद विजाती भेद किती झाले 8 झाले त्याच्यानंतर देश भेद काल भेद आणि वस्तू भेद किती झाले 11 प्रकारचे भेद आपल्या बुद्धीत आहेत मग त्याने काय केलं निरसोनी संदेह बुद्धिभेद माझ्या अंतकरणामध्ये असणारा संदेह त्याने घालवला आणि बुद्धीच्या ठिकाणी असणारे भेद घालवले म्हणजे अभेद असणारं तत्व मला त्याने प्रतीला आणून दिलं आणि ते अभेद तत्व जर काय असेल तर ते आत्मतत्व आहे जे सर्वत्र व्यापक आहे आत्मा निर्वाळला विश्वाकार किंवा जगदाकार तो आत्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे अशी मला अनुभूती आली प्रतीती आली जे व्यापक असणारं तत्व आहे ते मला प्रत्यक्ष प्रतीला अशा पद्धतीने येऊ लागलं आणि ते कुठे आहे माझ्याजवळ आत्मा त्यांनी व्यापकच आहे पण तरी सुद्धा त्यांनी महाराज त्याला जीवरूपी अशा पद्धतीने उपाधी लागलेली आहे आत्मया जीवबुद्धी ती क्षय व्याधी त्याला लागलेली आहे हा महत्वाचा विचार तो जीव रूपाने त्यांनी प्रतीला येतो तो कुठे शोधायचा तो पंचकोशाच्या आत आहे म्हणजे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश पंचकोश आहे त्याच्या आतमध्ये त्यांनी आत्मतत्व असं झाकलेलं आहे असं त्यांनी मानलं जातं म्हणून त्यांनी आंतरिक ज्योती म्हणण्याचं तात्पर्य एवढं आत आहे महाराज आणि हे जर याच्यापेक्षा अजून वेगळं चिंतन सांगतो 5 देह आहेत मग त्याच्या आतमध्ये जसे 5 कोश सांगले अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय तसे 5 देह आहेत स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह अतिकारण देह असे 5 देह आहेत या 5 देहाच्या आत आहे ज्योत आहेच मुळची पण ती आतमध्ये आहे म्हणजे आंतरीची ज्योती आता ती प्रकाशित झालेली आहे का बरं प्रकाशित झाली वरची आवरण निघून गेली ना माझ्या कशाने गेली त्याने घालवली म्हणजे निरसोनी संदेह बुद्धिभेद म्हणजे घालवला संदेह बुद्धीतले भेद घालवले हे सगळे आवरण त्यांनी घालवले त्यांच्या स्वतःच्या सत्तेने घालवले आणि ती सर्वची सर्व आवरण गेल्या कारणाने ती ज्योत प्रत्यक्ष प्रकाशित झाली प्रगट झाली माझ्या आत्मस्वरूपाचा मला बोध झाला माझ्या आत्मस्वरूपाचं मला ज्ञान झालं महत्वाचा विचार सांगतो बघा तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर सुख बाहेरच्या कोणत्याच साधनाने मिळत नसतं सुख हे आतमध्ये आहे ते बाहेरून शोधून मिळण्यासारखं नाही म्हणून तुम्ही योवै भूमातच सुखम नाल्पे सुखम असते श्रुती वर्णन करून सांगते भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मच सुखरूप आहे त्याच्या वाचून दुसरं काही सुखरूप नाही कुठं आहे ब्रह्म हा तुम्ही स्वतःच ब्रह्मरूप आहात तुमचं स्वरूपच आहे ब्रह्म फक्त ते ब्रह्मस्वरूप तुम्हाला जाणून घेण्याची आवश्यकता आहे तुमच्या आतमध्ये आहे
आणि ते जर दाखवित कोण असेल तर श्रीगुरु अशा पद्धतीने दाखवतात आणि त्यांच्या माध्यमातून ते कळत असतं. म्हणून अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, तिचा प्रकाश तिची दीप्ती त्यांनी अशा पद्धतीने फाकलेली आहे, तिची प्रभा अशा पद्धतीने फाकली जी मूळचीच आहे पण आच्छादित झालेली होती. म्हणून त्यांनी कृपा करून ती त्यांनी प्रगट केलेली आहे. मग स्वतः पुरता बोध प्राप्त झाला, मी आत्मा आहे असं कळलं. पण फक्त मी आत्मा आहे असं कळल्यानं पूर्ण बोध नसतो मला. मग काय तुम्हाला त्याला अपूर्ण म्हणतोस का? नाही ना म्हणा. अपरोक्ष ज्ञान जर व्हायचं असेल किंवा अद्वैत बोध जर व्हायचा असेल तर तो कसा झाला पाहिजे. बघा मी तर मगाचं चिंतन सांगता सांगता थांबलो. सुख जर शोधत असाल बाहेर मिळत नाही. ज्ञानोबांची ओळी सांगतो. ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे केत जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या केली. म्हणून आत्मस्वरूपाचा बोध जीवाला व्हावा आणि तो बोध झाल्यानंतर त्याला जे होतं त्याचं नाव आहे सुख. खरं सुख काय? जीवाला आत्मस्वरूपाला जाणणं. तुकोबराय सुखी झालेले आहेत. कशामुळं? त्यांनी आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून दिला. पण तेवढंच नाही, गुरुजी म्हणायचे ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञान होणं म्हणजे काय रे? त्यांचे शब्द आहेत ते म्हणायचे कशाचं? कांद्याचं का वांग्याचं असं म्हणायचे ते. असलं कांद्या वांग्याचं ज्ञान नाही म्हणत. ज्ञान होणं म्हणजे काय? ते म्हणायचे आपल्याला कळावं मी आत्मा आहे आणि फक्त एवढं करून थांबू नये, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा भाव तयार व्हावा. अद्वैत बोध प्राप्त व्हावा. मी कोण आहे? आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा भाव त्यांनी तयार व्हावा. अद्वैत बोध निर्माण व्हावा आणि या बोधानं जीवन कृतार्थ होत असतं. म्हणून त्यांनी मला श्रीगुरूंच्या माध्यमातून तो अद्वैत बोध प्राप्त झाला. त्या बोधानं जर काय झालं असेल तर ती ज्ञानाची ज्योत अशा पद्धतीने प्रकाशित झाली आणि ती प्रकाशित झाल्यामुळे एवढा आनंद मला झाला, एवढं सुख मला झालं की त्या सुखाला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही. एवढं विलक्षण असणारं सुख मला त्या माध्यमातून प्राप्त झालं. महाराज वर्णन करून मांडीनं समाय एवढा आनंद तिथं गेल्यानंतर होतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्हाला पांडुरंगापर्यंत जायचंय ना? अहो त्याच्यापर्यंत जाण्याकरिता हे असं जावं लागतं. खरं सांग तुम्हाला एवढा अवघड असलं तर कसं महाराज होणार आहे? तो करून घे. आधी वारकऱ्याचं लक्षण सांगितलं मी त्याच्याकरिताच सांगितलं. असं होऊन जर आपण त्याच्यापर्यंत गेलो ना मग तो करून घे. बघा मी बिलकुल तुम्ही क्रमबद्ध ऐकत असाल, तो क्रम जर ऐकत असाल तर तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतोय. मी तुम्हाला सांगितलं त्यांनी तुम्ही शुद्ध आचरणी अशा पद्धतीने वारकरी व्हा आणि वारकरी होऊन भगवंताला शरण जा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला सर्वस्व त्यांनी सांगा. मग तो त्यांनी आपल्यावर अनुग्रह करेल, कृपा करेल. आपणच देव होईल गुरु, गुरु रूपाने येईल आणि गुरु रूपाने येऊन आपल्यावर अनुग्रह अशा पद्धतीने करेल, आपल्याला बोध प्राप्त करून देईल आणि त्यानं बोध प्राप्त करून दिल्यानंतर अशी अवस्था आपापच प्राप्त वेगळी प्राप्त करून घ्यायची गरज पडणार. तुकोबराय म्हणतात 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार विठोबा भेटायला निघाला. तुम्ही जर त्यांनी रामचंद्र डोंगरावर कधी जाल तर तिथं गुहा आहे महाराज, जिथं तुकोबराय 15 दिवस बसले होते अनशन व्रत धारण करून. त्या गुहेत त्यांनी तुकोबरायांना मूर्ती तुकोबरायांची त्या खडकात कोरलेली आहे आणि तिथं त्यांनी मला सर्प विंचू त्यांच्या आजूबाजूला दाखवलेले आहे आणि त्याच्या खाली एक अभंग लिहिलेला आहे. तो हाच अभंग आहे. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार विठोबा भेटायला निराकार. निराकार शब्द जर वापरला नसता तर आणखी घोटाळा झाला असता. निराकार शब्द वापरला म्हणजे त्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं, त्याच्या स्वरूपाचा बोध झाला आणि तो बोध त्यांनी प्राप्त झाल्याशिवाय मोक्षापर्यंत जाता येत नाही. तुमच्या अंतःकरणाच्या पटलावर अंडरलाईन करून ठेवा. मी महत्वाचा मुद्दा सांगतो, जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत काही झाला तरी मोक्ष प्राप्त व्हायचं नाही. म्हणून त्यांनी महाराज या स्टेशनवरूनच जावं लागणार, दुसरं कोणतं स्टेशन नाही. तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही, तुम्हाला या स्टेशनातून ज्ञान या स्टेशनातून जावं लागणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसमस करून ज्ञानापर्यंत जावंच लागणार, काही करून जावं लागणार. कोण देईल? तो देईल ना महाराज ज्ञान. फक्त तो ज्ञान आपल्याला त्यानं देण्याकरिता यावा याच्याकरिता काय करायचं आधी सांगून टाकलं. मग त्यानं ज्ञान दिल्यानंतरची गोष्ट आहे ती तुमची जबाबदारी नाही, ती त्याची जबाबदारी. तुमची काय जबाबदारी ती आधी मी सांगितली. आपली जबाबदारी आपण पूर्ण करा, मग तो त्याची जबाबदारी पूर्ण करायला येईल. मग आपल्याला काय होईल? ती ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होईल. मग तिथं जो आनंद प्राप्त होईल त्याला मात्र उपमा देण्याकरिता राहणार. तिथेचा आनंद ब्रह्मांडीने समाय, ब्रह्मांडात सुद्धा तो आनंद त्यांनी सामावला जाणार, एवढा विलक्षण आनंद होईल. आणि त्यांनी उपमेशी काय देव सुखा, ते जे सुख आहे तो जो आनंद आहे त्याला कोणत्याच प्रकारची उपमा देता येणार नाही, एवढा आनंद अशा पद्धतीने प्राप्त होईल. पण आता एवढं सगळं सांगून झाल्यावर आपण शब्द कशाकरता वापरला? आमची भाऊ म्हणायची. भाऊ म्हणजे माझं ज्यांच्याकडे अध्ययन झालं बरं महाराज, वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, जे त्यांनी गुरुजींकडे अध्ययन करायला होते. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, म्हणजे ज्यांच्याकडं 1958 पासून 1970 पर्यंत गुरुजी 70 ला गेले तोपर्यंत आमच्या भाऊने अध्ययन केलं महाराज. ते त्यांनी अशा पद्धतीनं वर्णन करून सांगायचे. ते फार समजून सांगायची पद्धत, पाठ सांगायची पद्धत भाऊंकडे फार विलक्षण होती. असू द्या, मला फक्त पण सांगायचं त्यांचा.
असा पण शब्द आला ना की मग ते सांगायचे एवढं सगळं सांगून झालं आणि शेवटी एखादा माणूस मला एवढं सगळं आहे पण हे पण काय पण म्हणल्यावर लोक फार विचार करतात ना. एक माणूस म्हणजे नदी पार करण्याकरिता निघाला, नदीला फार जास्त पाणी होतं, त्यानं अलीकडच्या काठावर उडी मारली, तो पोहत पोहत पलीकडच्या काठावर जाण्याकरिता निघाला. तो पलीकडच्या काठाच्या जवळ गेला पण आता प्रत्येक माणूस विचार करतो या पणवर, प्रत्येकाच्या मनात वेगळा विचार असेल. काय झालं असेल पण काय बुडाला तर नसेल ना, गटांगला तर खाल्लं नसेल, नाका तोंडात पाणी तर गेलं नसेल, त्याचं दम तर तुटला नसेल ना, त्याला मगरीनं तर धरलं नसेल ना. किती पणची कारण आहेत पण आहे की नाही. हा हे सगळंचे सगळं त्यांनी झालं पण. हा हे पण त्यांनी असं आहे. हे बघा आपण जर भगवंताच्या दिशेने जातो हा त्याचा आनंद प्राप्त करून घेण्याकरिता जातो, तो परमात्मा प्रसन्न होऊन गुरुरूपाने येऊन आपल्याला अनुग्रह करून तो आपल्याला आनंद देतोय. तो आनंद आपल्याला मिळाला पण तो मिळाल्यानंतर काय होतं ते ऐका. तो मिळाल्यानंतर ज्याला आनंद मिळाला तो त्या आनंदाहून वेगळा राहत नाही असं आहे. हा म्हणजे देव पहावया गेलो तिथे देवाची होणे ठेवलो, तो देवच होऊन जातो. तो त्या आनंदामध्ये त्याने विलीन होऊन जातो. त्याच्यातून वेगळा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती श्रुती म्हणते. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होऊन जातो. तो स्वतःच देव होऊन जातो. मग जो तो स्वतःच देव होतो तो स्वतःच आनंद रूप होतो. मग त्याला आनंद कसा कळतो. दोन प्रकारचा आनंद सांगतो. एक अव्यवहार्य आनंद आहे आणि एक व्यवहार्य आनंद आहे. अव्यवहार्य आनंद म्हणजे काय बघा, आता मी किचकटातून बाहेर येतोच 2 मिनिटात. म्हणजे मग तुम्हाला थोडी कथा सांगतो पुढे जाऊन, लक्षपूर्वक आहे का. अव्यवहार्य आनंद म्हणजे ज्या आनंदामध्ये कोणत्याच प्रकारचा व्यवहार होत नाही, देवाणघेवाण होत नाही, त्याला अव्यवहार्य आनंद म्हणायचं. आणि ज्या आनंदामध्ये त्यांनी देवाणघेवाण होते त्याला व्यवहार्य आनंद असं म्हणायचं. हा म्हणजे आनंदाची देवाणघेवाण व्हावी असा आनंद प्राप्त झाला पाहिजे. मग जर देव त्यांनी होऊन बसला तर मग भक्ती कोणाची करायची. जर देव होऊन बसला तर आनंद कोणी घ्यायचा आणि कोणाचा घ्यायचा, तो स्वतःच देव झालेला आहे. आनंद घेण्याकरिता 2 पाहिजेत मला, एक आनंद देणारा असला पाहिजे आणि एक आनंद घेणारा असला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. असा आनंद जर त्यांनी झाला, तिथीचा आनंद ब्रह्मांड समाय तुम्ही शिकाय देव सुखा, तो ब्रह्मरूपच जर होऊन अशा पद्धतीने राहिला म्हणजे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुका किंवा अनुरिणुया थोकडा तुका आकाश एवढा. म्हणजे तुकोबर आणि श्रुतीचा अनुवाद केला ते म्हणजे श्वेताश्वतोपनिषदामध्ये एक श्रुती आहे अनुरणीयान महतो महियान आत्मस्य जंतु नेतो गुहायम तम कृतो पश्यति वितशोका धातू प्रसादान महिमान आत्मन. अशी त्यांनी मला श्रुती आहे, तिचा अनुवाद तुकोबर करतात. अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिले त्रिपुटी दीप उजळला घटी. घटात दीप उजळला तुका म्हणे आता पूर्ण उपकारा पुरता. असं त्यानं झालं ना. ते स्वतःच देवत्वाला प्राप्त झाले. मग तुम्ही जर स्वतःच आनंदात विलीन झाला, सांगता कशी आनंद. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, त्याला फार तहान लागली होती, पावसाळ्याचे दिवस होते. विहिरीला भरपूर पाणी होतं, एका विहिरी वरतून पाणी वाहत होतं. म्हणून तो पाणी पिण्याकरता थांबला आणि त्याने पाणी प्यायला सुरुवात केली. पण पाणी पिता पिता हातातलं ढिलं असणारं घड्याळ त्याचं पाण्यात पडलं आणि ते पाण्यात पडलं. आता ते वॉटरप्रूफ होते, चिंता करू नका. ते गेलं त्याच्या तळ्यात, ते घड्याळ तळाला गेलं. ते तळाला गेल्यानंतर त्याने याला पोहता येत नव्हतं. आता काय करायचं प्रश्न पडला. 4-5 हजार रुपयाचं घड्याळ होतं. आता काय करू आता काय करू. इतक्यात एक दुसरा मनुष्य आला. तुम्हाला काय झालं, डोक्याला हात लावून बसलात. मला काय माझं घड्याळ पाण्यात पडलं. तो म्हणला मग मला पोहता येतं, काढून देतो. गरीब होता तो, जो म्हणत होतो मी घड्याळ काढून देतो. तो म्हणला ठीक आहे तुला बक्षीस देईन 500 रुपये. 5000 रुपयाचं घड्याळ होतं, काय हरकत आहे 500 रुपये द्यायला. त्याने बुडी मारली पाण्यात. बुडी मारल्याबरोबर तो तळाला गेला आणि त्याला घड्याळ सापडला. की एवढा आनंद झाला. गरीब होता ना, मार त्याला 400-500 रुपये मिळाला, फार आनंद झाला. ते घड्याळ मिळाल्याबरोबर त्याला असं वाटलं लगेच सांगायला. आणि तो खाली पाण्याच्या तळात होता, मोठ्या मोठ्याने आवाज देऊन त्याला सांगायला लागला घड्याळ सापडलं घड्याळ सापडलं. नाही ना, कसं काय सांगायचं पाण्यातून. तो पाण्यात गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही. त्याला जर बोलायचं असेल तर कुठे यावं लागेल, पाण्याच्या बाहेर यावं लागेल. तो पाण्याच्या बाहेर आल्याशिवाय ती बोलू शकेल. आनंद झाला नाही का, सांगता येतो का. सांगता येत नाही, बाहेर आल्यानंतर सांगू शकतो. तसं आहे स्वरूपाच्या स्थितीमध्ये जर पदार्पण केलं तर आनंद होतो, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यातच जर चिंब होऊन राहिला तर आनंद सांगता येत नाही, आनंद बोलता येत नाही, त्यापेक्षा आनंद भोगता येत नाही. वैकुंठवासी धुंडा महाराज म्हणायचे, ते लोकांना प्रश्न विचारायचे, सांगा. ते म्हणायचे फळ व्हावं की फळ खाणारा व्हावं. प्रश्न विचारायचे, फळ व्हावं की आंबा व्हावं की आंबा खाणारा व्हावं. आता आंबा होऊन काय, आंबा गोड असतो, फार चांगला असतो, मधुर असतो. फार जरी चांगला असला आंबा तरी आंब्याला कुठे आंब्याची चव घेत आहे. आंब्याची चव घेण्याकरिता आंबा खाणारा झाला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. गुरुजी लोकांना विचार, ते म्हणायचे गुळ व्हावं की मुंगळा व्हावं. फार प्रसिद्ध त्यांचे शब्द आहेत मराठी, आपण कायमच ऐकत असता. मला हे सांगायला आवडतं फार.
हा मग लोक म्हणायचे त्यांनी महाराज मुंगळा असा काळा असतो, फार खराब असतो, बरं चावला तेवढा भयंकर असतो, तिथून येतो मग तो त्याच्या जीवाची पर्वा करीत नाही, तिथूनच एवढा भयंकर मुंगळा असतो. मग मुंगळा होण्यात काय तात्पर्य? गुळ गोड असतो आणि गोड त्यांनी होऊन राहिलं चांगलं. म्हणजे पण गुळ होऊन त्यांनी राहशील, पण तुला गोडी थोडीच चाटतेली गुळाची. मग तुला जर गुळाची गोडी चाटायची असेल तर मुंगळाच व्हावं लागेल. तो कसाही असला तरी मुंगळाच व्हावं लागेल. हा महत्वाचा विचार. म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं व्हावं लागेल. महाराज तुम्ही म्हणता अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची ज्योती आच्छा दिली, तिथीचा आनंद ब्रह्मांड समाई, उपमेशी काय देऊ सुखा. म्हणतात एवढं सुख तुम्हाला मिळालं, एवढा आनंद तुम्हाला मिळाला, तुम्ही एवढ्या आनंदामध्ये चिम्म झाला तिथपर्यंत ठीक आहे, पण तिथं गेल्यानंतर त्याच्याशी एकरूप अवस्था प्राप्त होते. मग आनंद भोगला कसा ते सांगा ना. कसं काय तुम्ही तो आनंद भोगला? सांगता तुम्ही आनंद त्यांनी मिळाला, एवढं सुख मिळालं, कसं काय मिळालं, कसं काय भोगलं ते तरी सांगा. म्हणे काहीच नाही. ते सुख भोगण्याकरिता त्याच्याशी एकरूप अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर सुद्धा वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून एक विशेष असणारी भूमिका तयार केली. काय भूमिका तयार केली? त्याच्याच समोर मांडली. मी भक्त तू देव, काय मी भक्त तू देव. तुम्हाला हेच सांगेल, मला हेच सांगता येतं खरंच ना. मला हे सांगायला फार आवडतं मला. हे माझ्या आतमध्ये दमच काढत नाही, ते बाहेरच यायला पाहतं. ते मला सांगावंच वाटतं. फार गोड आहे मला. तुम्ही सगळे जण शुक्र काय कमी काय सांगतो, फार गोड आहे. तुम्ही श्री गुरूंच्या सानिध्यात जा. डोळस श्री गुरूंच्या सानिध्यात जा. गुरु जगात फार आहेत. यंत्रगुरु, मंत्रगुरु, तंत्रगुरु, अनेक प्रकारचे गुरु आहेत महाराज. जे त्यांनी मोक्ष देणारे गुरु आहेत ते काही स्वतंत्र असतात, जे त्यांनी आपण शोधल्याने मिळत नसतात. ते जर एवढे सोपे असते आपण शोधल्याने तर मग कोणाला मिळाले असते, है की नाही? तसे नाही. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, ते सद्गुरु आपैसा भेटेची की आपोआप येतात महाराज. ते आपण फक्त त्या अवस्थेत जावं, ते आपल्याला शोधित येतात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे गुरु होते तोतापुरी महाराज. हे रामकृष्ण परमहंस अधिकारी झाले, तोतापुरी महाराज स्वतः त्यांना शोधत आले. महत्वाची गोष्ट आहे. विवेकानंद स्वामींचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांनी स्वतः विवेकानंदांना अशा पद्धतीने अनुग्रह दिला. कसा दिला माहितीये? छातीवर पाय दिला महाराज त्यांच्या, आणि छातीवर पाय दिल्यानंतर गर्र अशा पद्धतीने ब्रह्मांड फिरू लागले, आणि मग अशा पद्धतीने दिव्य शक्तिपात प्राप्त झाला. ते स्वतःहून त्यांना अनुग्रह करण्याकरिता गेले. असे फार उदाहरणं. आता जवळ त्यांनी वज्रेश्वरीला, गणेशपुरीला त्यांनी नित्यानंद स्वामी होते की नाही, तुम्हाला मुंबईकरांना बऱ्याच लोकांना माहित असेल. त्यांचे शिष्य त्यांनी होऊन गेले मुक्तानंद स्वामी. मुक्तानंद स्वामींवर नित्यानंदाने अनुग्रह कसा केला माहिती आहे? पायातली खडाव फेकून मारली, डोक्याला लागली, त्याच्यातून अनुग्रह झाला. आणि मग अशा पद्धत दिव्य स्थिती प्राप्त. काय करतील, कसे जीवनात येतील आणि कसा उद्धार करतील सांगता येत नाही. ते कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून येतातच जीवनामध्ये. आपली फक्त तशी अवस्था तयार झाली पाहिजे, आपली स्थिती तशी झाली पाहिजे. आपण शोधण्यानं त्यांनी गुरु नसतात. आपण त्यांनी पाहायला जातो, ते फार चांगले दिसतात आणि फार चांगले बोलतात आणि फार त्यांना असं त्यांचं असं आहे, हे सगळं त्यांनी आपण पाहून जर त्यांच्या समोर गेलो तर मग ते जमत नसतं गणित. म्हणून ते स्वतः आपल्या जीवनामध्ये येत असतात. हा त्यांचा विशेष भाव आहे. असू द्या. म्हणून त्यांनी ते आपली जर भावना चांगली असली तर आपोआप आपल्या जीवनात ते भेटतील आणि भेटून आपल्यावर कृपा करतील, अनुग्रह प्राप्त करतील, अशी अवस्था प्राप्त असू द्या. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज तो आनंद भोगायचा. मग काय करायचं? आपणच देव होय गुरु. तो म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने कृपा करतो, बोध प्राप्त होतो. मग त्या बोधात त्यांनी चिंब झाल्यानंतर, एकरूपता प्राप्त करून घेतल्यानंतर त्याच्यातूनच पुन्हा दोन ठिकाणी भक्ती सुखा लागे, आपण पेक्ष दोन्ही भागी वाटून या अंगी सेवक बाने. म्हणून त्यांनी महाराज भक्ती सुख उपभोगण्याकरिता आपणच दोन ठिकाणी झाले. मग आम्ही घ्यावे तुमचे नाम आणि तुम्ही घ्यावे आम्हा प्रेम, पण आम्ही तुझं नामचिंतन करावं, तू आम्हाला प्रेम द्यावा, असं त्याने ठरलं. मग काय केलं? अंतःकरणामध्ये विलक्षण असणारा भाव प्रगट केला. हे बघा, तो परमात्मा ज्याचं मी आतापर्यंत वर्णन करतोय, तो त्यांनी महाराज म्हणजे मनाच्या पलीकडचा आहे, मनाला कळत नाही. तो वाणीच्या पलीकडचा आहे. वाणी म्हणजे शब्द, तिथपर्यंत जात नाहीत महाराज. तो परमात्मा पारमार्थिक सत्तेत राहतो, शब्द हा प्रातिभाषिक सत्तेत राहतो. सत्ता भिन्न आहे महाराज, तो त्या सत्तेत आहे, कळण्यासारखाच नाही. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही 6 प्रमाण फेल आहेत महाराज. त्यांना कळतच नाही महाराज. असा असणारा परमात्मा, मनाच्या पलीकडचा, वाणीच्या पलीकडचा परमात्मा. मग काय केलं पाहिजे त्याचा आनंद भोगण्याकरिता? तुम्ही भोगता आहात, तुम्ही सांगता आहात, उपमा देता येत नाही असं म्हणतात, तुम्हाला अनुभव द्यायचा आहे. मग कसं काय तुम्ही अनुभव घेता हे तरी सांगा. मग ते म्हणले असं झालं, मन वाचा तिचं तुझे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीचं माप केलं, आणि भक्तीच्या मापे मोजे तो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. भक्तीच्या मापाने त्याला मोजायला सुरुवात केली. भक्ती केली म्हणजे नेमकं काय केलं? भक्ती करणं म्हणजे प्रेम, भगवंतावर प्रेम केलं. भक्ती म्हणजे काय? 7 वस्मिन परम प्रेम रूप. आता तो भक्ती व्याख्या नाराजी महाराज म्हणतात. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय व्याख्या आहे? भगवंतावर प्रेम करणं, याचं नाव आहे भक्ती. म्हणून मी भगवंतावर प्रेम केलं. निवड प्रेम करून काय उपयोग आहे महाराज? त्या प्रेमामध्ये, त्या भक्तीमध्ये काही भाव असला पाहिजे. तो भाव जर नसेल तर काय उपयोग नाही.
आत्माराम महाराज चांदेकर म्हणून होते आमच्याकडे, म्हणजे ते लोहिया महाराजांचे शिष्य होते. कृष्णदास महाराज लोहिया, जुन्या लोकांनी ऐकलं असेल त्यांचं नाव, मोठे अधिकारी पुरुष होते. म्हणून त्यांनी महाराज त्यांच्याकडे आत्माराम महाराज होते. ते दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे एक मनुष्य त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन करत होता. 12 वर्ष त्याने भक्ती केली देवाची. त्याला रोज गंध, त्याला रोज स्नान, त्याला रोज कपडे, त्याची आरती, त्याला नैवेद्य, त्याला धूप दीप सगळं त्यांनी करत 12 वर्ष केलं. पण एकदाही देव प्रसन्न झाला नाही. त्याला वाईट वाटलं. तुम्हाला 12 वर्षापासून याचं भजन पूजन याच्या पुढे डोकं आपडतो, एकदाही दिसत नाही. मग काय कर, देव बदलून टाकू मला. बदलून टाकलं त्याने देव. मग तो कृष्ण बाजूला केला आणि दुसरा देव आणला, काय असेल क्षण, आणि त्या देवाचं भजन पूजन करायला लागला. मग तो भजन पूजन करायला लागला. तो कृष्ण शेजारीच होता. मग हा त्यांनी म्हणत त्याला देवा वळायला लागला की त्या देवाचा प्रकाश त्या कृष्णाच्या मूर्तीवर पण पडायचा. यानं घंटी वाजवली की मग याला वाटायचं माझ्या देवाकरता तुम्ही घंटी वाजवतो, कृष्ण का बरं ऐकतो. त्याला तर माझ्यावर प्रसन्नच व्हायचं, तो ऐकतो कशाकरता. मी उदबत्ती त्याने ओवाळतो, हे माझ्या देवाकरता ओवाळतो आहे, त्याच्या नाकात धूर जातो, तो कशाकरता वास घेतो. मग काय विचार केला त्यानं, असा विचार केला, म्हणला याचं सगळं बंद केलं पाहिजे. मग त्याने काय असे कापसाचे गोळे तयार केले, त्याच्या नाकात घातले, त्याच्या कानात घातले. बरं बघा बरं, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली. कोणाच्या कृष्णाच्या डोळ्याला हे पट्टी बांधून त्याच्या काना नाकात गोळे घालून ती मूर्ती अशा पद्धतीने ठेवली. मग ह्या देवाची पूजा करायला लागला. थोड्या वेळाने काय झालं ते ऐका. थोड्या वेळाने तो घंटी वाजवायला लागला ना, देव तिकडून खदखदून हसला. कृष्ण परमात्मा हसला. यानं धूप टेक ओवाळायला सुरुवात केली, तो परत हसला. याला वाटलं कोण हसते बारकाईने, खोलीत तर मी एकटाच आहे, माझा देव समोर आहे, तो तर काही हसत नाही. इकडे इकडे पाहिलं, परत त्यांनी पाहिल्यावर मग लक्षात आलं की कृष्णाची मूर्ती हसते. काय काय केलं, ते बोळे काढले, डोळ्याची पट्टी सोडली. मग त्याला विचारायला मला, वेड्या 12 वर्ष तुझी उपासना केली, तुझं त्यांनी भजन पूजन, तुझ्यावर एवढं प्रेम भक्ती केली, 12 वर्ष माझ्यावर प्रसन्न झाला नाही, आता दुसरा देव आणला तर तू हसायला लागला असतं ना. म्हणजे असं का झालं, तुम्हाला 12 वर्ष तुला कधी वाटलंच नाही मी वास घेऊ शकतो म्हणून. तुला कधी वाटलंच नाही मी खातो, मी ऐकतो, मी बोलतो, मी खातो म्हणून. तू फक्त पोषिनली या सगळ्या गोष्टी करत होता. तुला आज वाटलं याला वास येईल आणि याला त्यांनी पाहायला मिळेल आणि याच्या कानात त्यांनी आवाज जाईल, तुला आज वाटलं म्हणून तू हे सगळं, याच्यात भाव असला पाहिजे. तुझ्या पोटात आज भाव निर्माण झाला की मी पाहतो, तुझ्या पोटात वास घेऊ शकतो, हे तुला आज वाटलं, भाव निर्माण झाला म्हणून मी तुझ्या समोर प्रत्यक्ष, तू बोलावं नाही तरी पण आलो. म्हणून त्याला जर प्रगट करायचं असेल, त्याचा जर आनंद भोगायचा असेल तर काय केलं पाहिजे, भाव अंतःकरणात साठवलं पाहिजे. आणि फक्त साठवून चालणार नाही, त्या भावाचं मंथन केलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, काय केलं, जी अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती आतमध्ये त्यांनी आहे ना, ते आत्मतत्व त्यांनी मला सर्वत्र प्रकाशित झालं, सगळ्या ब्रह्मांडात तेच पाहायला मिळू लागलं. अशी अवस्था निर्माण झाली. एवढा आनंद झाला की शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. तो त्यांनी मला गगनात मावत नाही, एवढं सुख त्याला उपमा देतात नाही, एवढं त्यांनी तयार झालं. मग भोगलं कसं, ते भोगायचं कसं हा जर विचार असेल, सर्व व्यापक आहे, त्याला भोगायचं कसं, त्याला भोगण्याकरिता एक विशेष असणारं स्थान निर्माण केलं आणि ते भक्तीच्या माध्यमातून, भावनेच्या माध्यमातून तयार केलं आणि त्या माध्यमातून त्याला भोगू लागलं. काय केलं म्हणे, भावाचं मंथन केलं, भाव अंतःकरणात साठवला, त्या भावाचं मंथन केलं म्हणजे अट्टहास केला. आणि मग काय केलं, जे निराकार असणारं तत्व आहे ते सगुण साकार करून बेटीवरती उभं केलं आणि मग त्याचं भजन करू लागलं, तो आनंद प्राप्त होऊ लागला. महत्वाची गोष्ट आहे महाराज, गुण संचले ते हे उभे केले बेटीवरी. बघा ना तसे शब्द आहेत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. थोडंच बोलायचं मला, चिंता करू नका, थोड्याच वेळात मी थांबणार, लक्षपूर्वक ऐका. भावाची मथली म्हणजे भाव महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे. भाव जर नसेल तर हे साध्य होणार नाही मला. तो आनंद जर भोगायचा असेल, विलक्षण आनंद, ज्याला जीवनमुक्तीचा आनंद आपण म्हणतो, म्हणजे आधीचे जे 2 चरण आहेत ना ते जीवनमुक्ती सांगणार आहे. आणि नंतर त्यांनी जे सांगितलं जीवनमुक्तीचा आनंद सांगतायत. महत्वाची गोष्ट, तो आनंद घेतायत, ते भोगतायत आनंद. कशाने भोगता येईल, भाव महत्वाचा आहे. तुम्हाला जर गीत गायचं, हे गीत गातायत की नाही, या गीतामध्ये भाव असला पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चिंतन, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव तुझी शरण राहू दे. म्हणून भावे गावे गीत, भावयुक्त, भावाचे कारण अशी अनेक भावा एकासाठी खांदावा आहे आपुल्या. म्हणून त्यांनी भाव अतिशय महत्वाचा आहे. तो भाव जर त्यांनी अशा पद्धतीने अंतःकरणात निर्माण झाला तर त्या भावनेच्या माध्यमातूनच परमात्म्याकरिता तो पोषक त्यांनी असं ठरेल. म्हणजे म्हणतात भाव धरितया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. भाव जर अंतःकरणात असला तर पाषाण सुद्धा माणसाला तारून नेतो, पण भाव असला पाहिजे. तो भावच महत्वाचा. म्हणून भाव अंतःकरणात साठवला, त्या भावाचं मंथन केलं, एवढी भावना दृढ केली अंतःकरणामध्ये की परमात्मा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे बघा, इथूनच सुरुवात होते बेला. लोक परमार्थ करतात, सगळं करतात. 50, 60 वर्षाची माळकरी मी पाहिले. 60 वर्षाच्या माळ घातल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मनामध्ये संशय आहे, देव असला म्हणजे बरं होईल.
तुम्ही ऐकतात नसतं. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. ही अंतःकरणातली स्थिती सांगतो, मी पाहिली तशी माणसं. हा, एवढ्या काळात जर असं नसतं तर कोरोनाच्या काळात लोकांनी खरं आहे की नाही, खरं सांगतो. आता मी पुढचं म्हणलो नाही, तुम्हाला कळालंय काय म्हणायचं. मी कशाला उगाच त्यांनी म्हणून एखाद्याचा अंतःकरण दुःख, पण तुम्ही सुज्ञ मंडळी आता ऐकणार आहे. मला हे त्यांनी हेच मला सांगायचं, जर खरंच भाव असतो, खरंच त्याच्या ठिकाणी श्रद्धा असतो, आलाच असतं मला. तो आल्याशिवाय राहत नसतो, तो सांभाळल्याशिवाय राहत नसतो. फक्त भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. तो कोणालाच टाकीत नाही, कोणालाच सोडत नाही. सगळ्या जगाला टाकून दिलं ना, तो कोणाला टाकत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो. एका माणसाला 4 मुलं होते. गोष्टी सांगत नाही बरं, एक अनुभूत असं म्हणजे गोष्ट सांगतो, अनुभूत. हा, 4 मुलं होती मला. ते 4 मुलं त्यांनी असून सुद्धा तो वयोवृद्ध झाला. 4ही मुलं त्याला सांभाळत नव्हते. फार वाईट परिस्थिती. पाणी प्यायचं म्हणलं तर 100 वेळेला मुलाला हाक मारावं लागेल. एखादाच मुलगा त्यांनी सांभाळत होता. 100 वेळेला हाका मारल्यावर मग तो पाणी आणून द्यायचा. जागेवर संडास लगवी त्यांनी होत होती, फार त्रास होत होता. मग काय करायचं, मग कुणा तरी हाक मारल्यानंतर फार वेळेला कोणी यायचं, मग अशा पद्धतीने त्याला काही काय पाहिजे ते त्यांनी द्यायचं. पण भगवंताचा भक्त होता ना. मग काय झालं, भगवंतालाच करून आली. आणि जगाचा मालक त्यांनी महाराज विचार करू लागला, माझा भक्त त्रासात आहे, आपण गेलं पाहिजे. याच्यानंतर भाव होता, देव आहे, तो सांभाळण्याकरिता येत असतो. अशी फार उदाहरणं मला सांगता येते. मग भगवंतानंच त्यांनी मला त्याच्या मुलाचं रूप धारण केले. हाक मारल्याबरोबर भगवान लगेच मुलाचं रूप धारण करून आला. की पाणी प्यायचं तर पाणी दिलं. त्याने विचार केला मनामध्ये, म्हणला एक हाक मारल्यावर आला. 100 हाका मारून जो येत नव्हता, एका हाकेत आला. दुसऱ्या वेळेला भूक लागली म्हणून हाक मारली, लगेच आला, लगेच खायला दिलं. असं 2-3 दिवस सलग होऊ लागलं. मग याच्या मनात संशय आला. तो म्हणला एवढे दिवस त्याने असा प्रकार चालू तर 100 हाका मारले तरी मुलगा येत नव्हता, काय फरक पडलाय असा, हा कसा काय येतो, हा विचार त्यांनी मनामध्ये अशा पद्धतीने करायला लागला. मग तो आला एक दिवशी, मुलगा हाक मारला आला आणि मनात हा विचार करत होता, कोण आहे, त्याला विचारलंच पाहिजे, आता कोण आहेस तू. मग त्यांनी म्हटलं, हे बघ, तुम्हाला पाणी पिण्याकरिता घेऊन आलाच, गोष्ट खरी आहे, मी पाणी पिणार नाही. तू फक्त आधी सांग तू कोण आहेस. तो म्हणला, मी तुमचा मुलगा आहे. नाही म्हणला, तू माझा मुलगा नाही, तू दुसराच कुठे आहे, मला सांग तू कोण आहे, मी पाणीच पिणार नाही. म्हातारा जर पाणीच प्यायचं नाही म्हणतोय, मग काय करायचं. देवाचा नाईलाज झाला. ते मला वेड्या, आणि रात्रंदिवस ज्याचं चिंतन करतो, रात्रंदिवस ज्याचं भजन करतो, रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतो, तो जगाचा मालकच आहे. मी तुला प्रत्यक्ष त्यांनी तुझी सेवा करण्याकरिता तुझ्याजवळ माहिती ऋणवय पण देखोणी अंगी, मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी आणि भक्ताची यातनु त्यागी परिचर्या करी. तुझ्या अंतकाल समयाला मी तुझी सेवा करण्याकरिता तुझ्या जवळ आहे. म्हणून भगवान येत असतो, मला फक्त भाव ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. तिकडं त्यांनी महाराज राजस्थानमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती उभी आहे. असा देवडा चर्म व्हाय सगळा, फक्त त्याच्या डोक्यावर केस नाही, त्याचं मुंडन केलेलं आहे. कशाकरता मुंडन केलं असेल असा विचारच आहे मला. कशाकरता मुंडन केलं. तिथे एक भक्त राहतो, त्याचं भोला असं नाव होतं. भोळाच होता खूप, त्याला आई बाप बायका पोरं कोणी नव्हतं. मग तो जरा वार्धक्याकडे झुकायला लागला. मग लोक म्हणायचे, आता तू म्हातारा झाला, तुला पोलीस नाही, कोण सांभाळेल. तो माझा श्याम सुंदर आहे ना, तो मला माझा भगवान आहे ना, मला सांभाळेल ना, असं म्हणायचं. खरोखर तो थकलाच मला. थकल्यानंतर भगवंताला करुणा आली. भगवंताने एका सेवकाचं भोळ्या बावडं असं रूप धारण केलं, स्वतः त्याची सेवा करण्याकरिता आला. तो मरण पावल्यानंतर त्याची शिकाळी देवानं धरली. महाराज, महत्वाची गोष्ट, शिकाळी धरणं काय सोपी गोष्ट आहे का. त्याला धरली देवानं, त्याच्याकरिता क्षौर केलं. डोकं त्यांनी अशा पद्धतीने मुंडवलं. कोणाकरिता, भक्ताकरिता. भाव जर ठेवला, भगवान येत असतो. मला ज्यांनी परमार्थात आणले, माझा अनुभव आहे, मला प्रत्यक्ष सांगतो. ब्रह्मली श्री लखनगिरीजी महाराज संन्यासी होते बाबा, कोपरगावला राहत होते. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता. आम्ही वेळोवेळी कोपरगावला भेटायला जायचो. एक दिवशी भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी एकटेच होते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दत्तपारावर. आणि डोक्याखाली उशा घातल्या होत्या. आम्ही गेलो, त्यांना उठून बसावं असं वाटलं, पण उठताच येणं काय केलं. मग आम्ही असं डोक्याखाली हात घालून उठून, आता नवीन आपण गेलो, शहाणपणा करतोच ना, आमचं काय फार सेवक आहोत आणि ते तिथं पडलेलं आहे, तरी पण आता गेलो, असं उठून बसवलं. खालून मागून 2-4 उशा त्यांनी अशा पद्धतीने लावल्या. मग ते उठून बसले आणि हे सगळं त्यांनी मला झाल्यानंतर मला त्यांना विचारावं असंच वाटलं, चैनच पडलं नाही. मी त्यांना विचारलं, म्हणलं, बाबा, आता आम्ही आलो म्हणून तुम्हाला उठून बसवलं, मागून उशा टेकायला त्यांनी दिल्या आणि तुम्ही त्यांनी उठून बसले. तुम्हाला जर कोणीच नसताना उठून बसावं असं वाटलं, मग काय करता. घशाचा कॅन्सर होताना बोलता येत नव्हतं, कुठून शक्ती आली असेल देव जाणे. पण अशी भगवंतांना शक्ती देऊन त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, माझा श्याम सुंदर येतो ना. मोठे शब्द आहेत. श्याम सुंदर माणसाचं नाव नाही, हे काय आहे, त्यातला भाव आहे, माझा भाव आहे. हा भाव जर असा धारण केला तर जगाचा मालक स्वतः प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून तो सांभाळण्याकरिता येतो. लक्षात ठेवा, एक दिवशी आपल्याला पण एकटं व्हावं लागणार आहे. या सगळ्या लोकांवर त्यांनी विश्वास ठेवू नका फारसा. यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका. ही बायका मुलं ही सगळी तुमच्या समोर दिसतात ना, ही संसारातली फसवी नाती आहेत. मला या कोरोनाच्या काळात सगळे त्यांनी नाते उघडे पडलेले आहेत. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून त्यांनी
एकच आहे आपला, तो जर कोण असेल तर जगाचा मालक आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी भाव ठेवा. देवाकारणे भावच आहे की नाही. भाव त्यांनी देवाच्या कारणाकरिता असावा लागतो. त्या भावाचं मंथन अशा पद्धतीने केलं आणि मग तो परमात्मा आमचा भाव पाहून काय झालं, विटेवर प्रत्यक्ष उभा राहिला. ते हे उभे केले विटेवर. मग जे ब्रह्मांडात व्याप्त असणारं ब्रह्मतत्व आहे, जो आनंद आहे, तोच आनंद त्यांनी विटेवरती उभा राहिला. विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. म्हणून तो त्यांनी ज्ञानच प्रत्यक्ष मूर्तिमंत ज्ञान विटेवरती उभं राहिलं आणि आम्ही त्याला अशा पद्धतीने पाहतो आहोत आणि त्याच्या जवळ त्यांनी जाऊन अशा पद्धतीने आनंद प्राप्त करून घेतो आहोत. मग ब्रह्मांडात जर तुमचा देवगच्च भरलेला आहे, मग तिथंच आनंद घ्यायचा. पंढरीत कशाला आनंद घेण्याकरिता यायचं? दृष्टांत उदाहरण सांगतो मग कळेल. काय उदाहरण आहे? हे बघा, हवा आहे की नाही हो सगळीकडे? इथं हवा आहे ना, थोडी कमी होती म्हणून ते आणलं, मग जरा बरं वाटलं थोडं मला. पण हवा आहे की नाही सगळीकडे? आहेच मला. सगळ्या ठिकाणी हवा व्याप्त आहे. आता आपण त्यांनी पंढरपुरापर्यंत आलो. आता पायी चालत आलो इथपर्यंत, ठीक आहे. बरीच माणसं पायी त्यांनी आली आहे. मग काही गाडीमध्ये त्यांनी आले. गाडी चालते की नाही? गाडी जर त्यांनी प्रवास करायचा असेल तर गाडीमध्ये हवा असली पाहिजे, म्हणजे टायर मध्ये हवा असली पाहिजे. आणि ती हवा असली पाहिजे. एक मनुष्य त्यांनी गाडी घेऊन प्रवासाला निघाला आणि निघाल्यानंतर त्यांनी महाराज जंगलात गाडी पंक्चर झाली. जंगलातच त्यांनी हवा गेली, पंक्चर झाली म्हणजे हवा गेली. हवा गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने डोक्याला हात पाऊन बसला. आता काय करायचं? आता गाडी पंक्चर झाल्यानंतर त्यात हवा भरावं लागेल की नाही? कुठं भरावं लागणार? पंपावर जाऊन भरावं लागेल कुठेतरी. त्याच्या त्या जिथं हवा भरली जाते तिथं जाऊन त्यांनी भरावी लागेल. हा महत्वाचा विचार आहे. मग तिथं अशा पद्धतीने हवा भरण्यात, मग तिथं जायची गरज काय? सगळीकडे हवा नाही का? सगळ्या कानाकानात जर सगळीकडे जर हवा गच्च भरलेली आहे, इथंच भरायची हवा. तिथं जाण्याची काय आवश्यकता आहे? हवा सगळीकडे जरी असली तरी भरण्याचं ठिकाण ते आहे. त्याच्याशिवाय भरता येत नाही. लक्षात ठेवा. जसा परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे, तो आनंद सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. त्याचा आनंद आणि त्याचं सुख जर घ्यायचं असेल तर इथंच यावं लागेल, कुठं दुसरीकडे नाही. उपमेशी काय देऊ सुका म्हणून भावाचे मथिले निर्गुण संचले, म्हणजे ते सगुण साकार अशा पद्धतीने झालं. तेही उभे केले विटेवरी. कशाकरिता? तो आनंद उपभोगण्याकरिता. म्हणून आता आम्हाला ब्रह्मांड शोधायला जायची आवश्यकता नाही. हे पंढरपूर हेच आमचं ब्रह्मांड आहे आणि प्रेम देणारा प्रेमदाता परमात्मा विटेवरती उभा आहे. पण तोच खऱ्या अर्थानं प्रेमाची साठवण आहे. महाराज वर्णन करून सांगतात. काहीच कुठं त्यांनी पाहण्याकरिता जाऊ नका. पंढरपुरात या आणि पंढरपुरात त्यांनी उभा व्यापक असणारा जो परमात्मा आहे तो विटेवरती उभा आहे. तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे. म्हणून ते हे उभे केले विटेवरी. ते म्हणजे कोणतं? आधी जेवढं सांगितलं ना वर्णन करून, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्तीन ब्रह्मांडीन समाय, एवढा जो आनंद आहे, एवढं जे व्यापक असणारं परमतत्व आहे, ते हे उभे केले विटेवरी. म्हणजे त्या भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. जे ते आहे ना, तेच हे विटेवरती उभा. असे मला ते हे बरेच प्रमाणात सांगता येतील बरं. म्हणजे त्यांनी बघा, आपण रूपाचा अभंग घेतात की नाही, कीर्तनकार त्याला म्हणतात तो हा विठ्ठल बरोबर. तो म्हणजे काय? जो स्वरूप लक्षण आणि सच्चिदानंद स्वरूप आहे तो. आणि हा विटेवर उभा आहे, हा तटस्थ लक्षण, तोच हा आहे. हा त्यातला भाव आहे. ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तेरी विठ्ठल. ते हे समचरण, ते म्हणजे कोणतं? आनंद आद्वय नित्य निरामय, जे काय ज्ञानीचे देह योगी यांचे असं असणार ते. आणि हे विटेवरती उभा असणार हे समचरण साजरे विटेवरी असं असणार ते तत्व या ठिकाणी उभा आहे. म्हणून त्यांनी तोच आनंद आम्ही त्याच्याजवळ येऊन अशा पद्धतीने घेतो आहोत. त्याचं सुख आम्ही त्याच्याजवळ येऊन घेतो आहोत. महत्वाचं म्हणून लोकांना सल्ला देतात साधू संत. ते म्हणतात सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय केवळ तू अवघाचे सुखरूप अवशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. हे सुखाचं ठिकाण आहे. हे सुखाच्या उपलब्धीचं स्थान आहे. हेच सुख प्राप्त करून देऊ शकतो. दुसरं कुठंच त्यांनी सुख प्राप्त. म्हणून महाराज म्हणतात हे गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा. प्रेम मागा विठ्ठला. तो प्रेम देतो आणि त्या प्रेमानं खऱ्या अर्थानं मनुष्य सुखी होतो. सुख देणारा परमात्मा विटेवरती उभा आहे आणि तो आपल्याला सुख देतो. म्हणून तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी. पंढरीच आमच्याकरिता ब्रह्मांड आहे. आणि प्रेमाची जी थोडी साठवण, इथं तो परमात्मा प्रेम देणारा विटेवरती उभा आहे. आपण प्रेम घेण्याकरिता, सुख घेण्याकरिता अशा पद्धतीनं या ठिकाणी या उपस्थित झालेलो आहोत. पण त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सुख प्राप्त होत आहे. सुख घेण्याची ही जागा आहे. मग आता पंढरीत आल्यावर सुख मिळतं. मग कुठं नेमकं कोणत्या ठिकाणी जाऊन घेतलं पाहिजे? आपण ठिकाण निवडलेलं आहे महाराज. हे चैतन्य महाराजांच्या आश्रयाला आपण हे ठिकाण आपण अशा पद्धतीने निवडलेलं आहे. या ठिकाणावर आपण प्रेम अशा पद्धतीने, सुख भगवंताचा आनंद अशा पद्धतीने भोगतो. आणि आपण सगळेजण मिळून इथं आनंद त्यांनी भोगतो. मग आपण सगळेजण जर मिळून आनंद उपभोगतो तर या सगळ्या गोष्टीची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांचीच आहे.
एकट्या कोणाची नाही म्हणा, मंडळाची नाही किंवा ठराविक कोण्या व्यक्तीची नाही, सगळ्या जेवढे सुख घ्यायला येतात की नाही तेवढ्या सगळ्यांचे. आज फक्त कीर्तन ऐकण्यापुरते जरी आले असले तरी त्यांना सुख झालंच की नाही ना. मग त्यांची सुद्धा जबाबदारीच आहे, हा महत्वाचा विचार आहे. मग जबाबदारी प्रत्येकाला कळावी. इथं सुख भोगण्याची जागा आहे आणि या माध्यमातून आपण समाधानी होतो. कुठं थांबणार होतो पण बाहेरच्या पावसामध्ये. ही चिकचिक त्यांनी जर पाहिली बाहेर, त्यांनी चिडचिड पाहिली तर कुठं त्यांनी पिशवी ठेवायला जागा नाही ना. म्हणून आपल्या सगळ्या लोकांना एक कुटुंब, आपण एक परिवार आहोत आणि एक परिवार होऊन आपण या स्थळावरती येतो आणि सर्वजण मिळून त्यांनी परमात्म्याच्या भक्तीचा आनंद अशा पद्धतीने घेतो. सर्व भाविक एकत्र येतात आणि अशा पद्धतीने आनंद घेतात. ज्या जागेवर आपण त्यांनी येतो त्या जागेला जास्त महत्व दिलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आपण आपलं घर संसारात किती सजवतो, आपल्या घरावर किती प्रेम करतो. घरात असं असलं पाहिजे, त्याचं असं झालं पाहिजे, ते त्यांनी इथं असं असलं पाहिजे, तिथं तसं असलं पाहिजे. केवढे स्वप्न लोक घराकरता पाहतात. का तर आपण तिथं राहतो. मग इथं राहत नाही, त्या आपण इथं पण आपण राहतो. मग तिथं जसे स्वप्न रंगवले जातात ना, तसे स्वप्न इथं पण रंगवले पाहिजे आणि असे रंगवले पाहिजे की हे असं झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे. बघा ना, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दे. मागच्या वेळेला मला वाटतं सुरुवातीला कीर्तन करायला आलो तेव्हा फक्त काहीतरी गज उभे होते, त्याला फक्त कपडा बाजून लावला होता. आता हे कधी होणार असा त्यांनी प्रश्न होता. पण भगवंताची कृपा झाली आणि सर्वांच्या सहकार्यातून त्यांनी फार मोठी इमारत उभी राहिली. फार मोठी इमारत उभी राहिली. म्हणजे आधीच्या लॉकडाऊनच्या पहिल्या वर्षामध्ये हा सगळा सांगाडा उभा राहिला, स्लॅब पडला, बांधकाम त्यांनी झालं. दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी हे प्लास्टर अशा पद्धतीने झालं. पण जरी प्लास्टर झालं असतं तरी अजून बाहेरचं प्लास्टर बाकी आहे, अजून वरचा काही मजला बाकी आहे. या सगळ्या गोष्टी अजून त्यांनी बाकीच आहेत आणि या त्यांनी बाकी असणाऱ्या गोष्टी दुसरे लोक येऊन आपल्याला त्यांनी करणार नाही. आपण सुख घेण्याकरिता इथे येतो की नाही, मग ही जबाबदारी कोणाची आहे? आपल्या सगळ्यांची. म्हणून आपण सर्वांनी, आता हे बघा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. नगरच्या जवळ त्यांनी आपण जे संत पंढरीचं काम करतो आहोत, म्हणजे श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्रीवारकरी पीठ असं त्याला नाव देऊन आणि तिथं त्यांनी मला सगळ्या संतांची एकत्र मंदिरं, पांडुरंग परमात्म्याला त्याला आपण उपनाव दिले संत पंढरी. अशी संत पंढरी तिथं तयार होते. कशी काय तयार झाली संत पंढरी? एवढी त्यांनी 9 एकर क्षेत्र घेऊन मंदिरांची कामं चालू आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी 5 लाख रुपये महिन्याला खर्च लागतो. राजस्थानवरून जे कारागीर आले त्यांना 1000 रुपये रोज आणि 10 कारागीर काम करतात. दगड कापण्याचं काम करतायत, घडवण्याचं काम करतायत, नक्षी तयार करण्याचं काम करतायत आणि त्यात सिमेंट, कच, वाळू, स्टील एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात. एवढे रुपये लागतात. कशी काय त्यांनी चालतात? काहीच नाही. फक्त त्या परिवारात त्यांनी एकत्र आलेली जी मंडळी आहे त्या सगळ्या लोकांच्या समोर हा प्रस्ताव मांडला की असं असं आपलं करायचंय. मग काय करा, तुम्ही सर्वांनी तुमच्या परीने मदत करा. कोणी त्यांनी भूमिदान करा, लोकांनी गुंठे दान दिले. तुम्ही त्यांनी महाराज ते मंदिराचं काम व्हायचं म्हणून दगड दान करा, लोकांनी दगडच दान दिले. 400 रुपये दगडाची किंमत सांगितली, दगडच दान अशा पद्धतीने केले लोकांनी. स्टील कोणी दिलं, कोणी सिमेंट दिलं, कोणी म्हणजे अशा पद्धतीने श्रमदान लोकांनी केलं आणि मग ते काम आता बरंच रंगात आले. मला ते सांगायचं नाही, मला फक्त उदाहरण सांगितलं की ते काम अशा पद्धतीने झालंय. ते काम ज्या पद्धतीने झालंय त्याच पद्धतीने हे काम पण होऊ शकतं. त्याच पद्धतीने होऊ शकतं. काय केलं पाहिजे? तिथं त्यांनी 400 रुपये दगडाची किंमत सांगितली असेल, मला वाटतं इथं पंढरपुरात तिची किंमत जास्त झाली पाहिजे. एक वीट त्यांनी महाराज निदान 1000 रुपयाची तरी असली पाहिजे. या कामाकरिता एका माणसाने एक वीट दिली पाहिजे आणि 1000 रुपये आपलं योगदान अशा पद्धतीने केलं पाहिजे. मग एकच दिली पाहिजे असं नाही. मला वाटलं माझ्या परिवारात त्यांनी 7 माणसं आहेत, मी 7 माणसांच्या नावे 7 विटा या कामाकरिता लावायच्या. कोणाकरिता? माझ्याकरिता नाही, या कमिटीवर त्यांनी या विश्वस्थानवर किंवा या सगळ्या समिती कोणावरच उपकार करण्याकरिता नाही. मी चैतन्य महाराजांची सेवा म्हणून हे सगळं करायचं. त्यांच्या सेवेकरिता करायचं, त्यांच्यावर माझं प्रेम आहे म्हणून करायचं. त्यांच्या माध्यमातून मला आनंद प्राप्त होतोय, मी त्यांनी सुख घेतोय परमार्थाचं, हे त्यांच्या माध्यमातून घेतोय म्हणून करायचंय. माझी जबाबदारी म्हणून करायचं. हे जर आपण त्यांनी केलं तर फार मोठी गोष्ट होईल मला, बरोबर. मग त्यांनी मला वाटतं मी काय म्हणतोय ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येत आहे. आजच लगेच तुम्ही काय केलं पाहिजे असं नाही. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. आता आपण प्रवासात आहोत, घर सोडून आलो, सगळ्यांकडे त्यांनी काही निधी उपलब्ध असतो असं नाही. म्हणून तो जो ज्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो निधी त्यानं त्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावा आणि हे उर्वरित काम लवकरात लवकर त्यांनी पूर्ण व्हावं आणि ते त्यांनी पूर्णत्वाला जाऊन त्याचा भव्यदिव्य असणारा सोहळा त्यांनी तिथं त्यांनी पाहायला मिळावा. मोठा सप्ताह या ठिकाणी पूर्ण काम झाल्यानंतर व्हावा, सगळ्या लोकांना मोठा आनंद अशा पद्धतीने प्राप्त व्हावा. अशी जर संकल्पना सगळ्यांच्याच मनात आणि प्रत्येकाला हे काम आपलं जर वाटायला लागलं तर मग मात्र त्यांनी ते झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो आनंद आपल्याला भोगायचा आहे, जो ब्रह्मांडीन समय, तो आनंद भोगण्याकरिता आपण इथे येतो. मग जिथं आनंद भोगतो ते जर अपूर्ण असेल तर आपण स्वार्थी आहोत. आपण फक्त आनंद घेऊन घरी जातो, आपण काही देत नाही. महत्वाचा विचार, आपण आपलं काहीतरी दिलं पाहिजे. आणि काय दिलं पाहिजे? आपल्या मिळकतीतून कोणी फार मनुष्य गरीब असला तर त्याला फार बर्डन नाही म्हणत, त्याला जे योगदान करता येईल ते त्यानं करावं.
म्हणजे त्यांनी इतकंच दिलं पाहिजे आणि असंच केलं पाहिजे असं नाही. पण ज्याला खरंच त्यांनी देता येतं देवाच्या दयेनं त्याला मिळालेलं आहे. असं आहे भागवत जर पाहिलं त्याच्यात कंस येतो, कंस. त्या कंसाला 2 बायका होते. महाराज भागवत सांगतात त्यांनी एका बायकोचं नाव होतं आस्ती आणि दुसरीचं नाव होतं प्राप्ती. आस्ती म्हणजे देवाला दिलेलं आणि प्राप्ती म्हणजे अजून पाहिजे. पण लोकांना प्रपंचात कसं अजून पाहिजे असं वाटतं आणि तो किती मिळवलं तरी प्रपंच पूर्ण होत नसतो. हे काम पूर्ण होणार आहे, हे काम पूर्ण होणार आणि हे म्हणजे अजून त्यांनी चालतच राहिले. किती वर्ष चालणार आहे तुम्ही दरवर्षी असं त्यांनी म्हणणार आहात असं डोक्यात आणू नका. या कामाची पूर्णता होणार आहे आणि ती पूर्णता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. हे आपण सर्वांनी मिळून विचार करून अशा पद्धतीने करावी माझी विनंती आहे सर्वांना की थोडं का होईना पण योगदान आपण सर्व एक वीट त्यांनी 1000 रुपयाची एक वीट त्यांनी आपण या मंदिराकरिता या कामाकरिता अशा पद्धतीने द्यावी. ते योगदान आपलं या कामाकरिता होईल. कोणाला सांगण्याकरिता पावती लोकांना दाखवण्याकरिता नाही. तुमचं नाव त्यांनी महाराज लिहिलं आणि नाही लिहिलं तरी सुद्धा तुम्ही जर 1000 रुपये या कामाकरिता देत असाल तर चैतन्य महाराजांच्या डायरीत मात्र नक्की तुमचं नाव लिहिलं जाईल. त्यांची डायरी आपल्यासारखी नाचकी कुचकी नसणार आहे. पण थोडं जरी आपण त्यांना दिलं तरी ते आपल्याला भरभरून अशा पद्धतीने देतील असा विचार मनामध्ये त्यांनी ठेवा आणि या भव्य दिव्य कार्याकरिता सहकार्य करा अशी माझ्याकडून सूचना तुम्हा सर्वांना विनंती वजा असणारी ही सूचना आहे. अशी सूचना तुमच्या सर्वांच्या समोर करतो. मला बरंच बोलता येते, 15 मिनिटं मी जास्त बोललेलो आहे. तसा नियम त्यांनी 7 ते 9 आहे की नाही, म्हणजे काही जास्त त्यांनी लांबली नाही. पण आता तरी मला पुढे कार्यक्रमाला जायचं म्हणून मी आता लगेच थांबणार आहे. म्हणून त्याने तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी म्हणून पंढरीच आमच्याकरिता ब्रह्मांड आहे किंवा ब्रह्मांडच आमची पंढरी आहे आणि त्याच्यात व्याप्त असणारा देव विठ्ठल आम्हाला कानाकानात विठ्ठल जळी स्थळी भरला असंही लावता येतं आणि असंही लावता येतं. ज्याला जसं लावता येतं त्यांनी लावून घ्या आणि फक्त भाव अंतकरणात ठेवून ते प्राप्त करून घ्या. त्याच्या माध्यमातून जीवन कृतार्थ करा. हाच त्यातला दिव्य असणारा संदेश आहे. असो आजची दशमीची असणारी ही सेवा आहे ती आपण सर्वांनी मिळून भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. असा विलक्षण आनंद कुणी कुणी जीवनामध्ये प्राप्त करून घेतला असेल म्हणजे प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबू. हे